ट्रस्टी सर, सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी आता मी शिंदे मॅडमना आमंत्रित करतो. त्या तयारीसाठीच लागणारे गोष्टी, त्याचा अभ्यास, त्याचा सिलेबस, याची सर्व माहिती, त्याची जाणीव, तुम्ही करत असलेला तुमचा अभ्यास तो योग्य आहे, कशा पद्धतीने चालू करायचा आहे याच्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण जे प्रमुख वक्ते बोलवले आहेत ते प्रफुल्लचंद्र पवार सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपलं जे कॉलेज आहे दरवर्षी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही उपयोगी आहे त्याच्यासाठी सदैव प्रयत्नशील असतं आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन आपले व्हाईस प्रिन्सिपल सर करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे गेस्ट लेक्चर अरेंज केलेलं आहे आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या एकाच हेतूने सर सदैव आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि त्याबद्दल सर मुलांना CET JEE याची तयारी करण्यासाठी दर शनिवारी आम्ही त्या पद्धतीनं MCQ टेस्ट घेत असतो आणि याच ध्येयावर राहून आज आम्ही सरांचं लेक्चर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अरेंज केलेलं आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन आम्ही बोध घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता मी विजापुरे सरांना आमंत्रित करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री प्रफुल्लचंद्र पवार सर यांची मी थोडक्यात ओळख करून देतोय. सरांचं पूर्ण नाव प्रफुल्लचंद्र लक्ष्मण पवार. सरांचं शिक्षण MSc BEd असून सध्या ते अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून सर कार्यरत आहेत. सरांचा एकूण 35 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सर विविध मंडळावर कार्यरत आहेत. थोडक्यात मी माहिती सांगतो. बालभारती आणि स्टेट बोर्ड तर्फे प्रकाशित होणारे जे पाठ्यपुस्तक आहेत त्याचे सहलेखक आहेत. जे आपण सध्या पुस्तकं वापरतो त्यांचे सहलेखक आहेत. तसेच 12वी बोर्ड परीक्षा आणि MHCETचे जे क्वेश्चन्स पेपर तयार होतात ते क्वेश्चन पेपर सेटर म्हणून सुद्धा सर काम पाहतात. तसेच गणिताच्या प्राध्यापकांसाठी ट्रेनिंग जो घेतला जातो त्याचा रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा सर काम पाहतात. तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि बालभारती BOS मेंबर सुद्धा आहेत. जे सगळ्यात अवघड समजली जाणारी जी परीक्षा आहे JEE, नवी दिल्ली येथे NTA तर्फे घेण्यात आलेल्या JEE क्वेश्चन पेपर जो सेटिंगचा जो कॅम्प होता कॅम्पमध्ये पण सरांचा सहभाग होता. आणि बहुतेक पुढच्या वर्षापासून जे NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो स्ट्रक्चर येणार आहे त्यामध्ये सरांचा पण योगदान आहे. असे विद्यार्थी प्रिय शिक्षक आपल्यासाठी गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. थँक्यू. थँक्यू सर. आता मी कॉलेजचे उपप्राचार्य श्री कुंटे सरांना विनंती करते की त्यांनी पवार सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आता जास्ती वेळ न घालवता आपण ज्यासाठी जमलो आहोत सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, तर मी पवार सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला द्यावं. सर्व विद्यार्थी, आजचे प्रमुख पाहुणे श्री प्रफुल्लचंद्र पवार सर, सन्मित्र पर्यवेक्षक, आजचा कार्यक्रम आयोजित करणारे गणिताचे माझे सर्व सहकारी, इतर विषयाचे आणि तुम्ही विद्यार्थिनींनो, 1-2 मिनिट तुमची घेतो आणि मग सरांचं लेक्चर सुरू करू. आपण ज्या ज्या परीक्षांमध्ये जे जे प्रश्न पाहतो त्या सर्व प्रश्नांपैकी काही प्रश्नांना, मग ते 12वी बोर्डाचे असतील, CETचे असतील, JEEचे असतील,
तर त्या आणखी कुठल्या स्पर्धा परीक्षांचे असतील, त्यातला एक ना एक प्रश्न कमीत कमी एक ना एक प्रश्न सरांच्या हाताने तुमच्यापर्यंत आला एवढं नक्की. याची जाणीव तुम्हाला करून देतो अशासाठी की तुमच्या मनात जे जे काही विचारायचं असेल, ज्या ज्या काही शंका असतील, त्या सर्व तुम्ही दिलखुलासपणे सरांना विचारा. ते तुमची सर्वांना मनमोकळी उत्तरं देतील. कारण आपल्या सगळ्यांना जो रिझल्ट लागणार आहे तो पर्सेंटाईल मध्ये लागणार आहे. आणि आपण 12वीच्या बोर्डात जी परीक्षा उत्तीर्ण होतो तिथे आपल्याला पर्सेंटेज मिळतात. यातला फरक पण सर सगळ्यात शेवटी तुम्हाला नक्की सांगतील. की तुम्हाला असं वाटेल की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज एकच, ते आहे नाही त्याविषयीचा उहापोह सर नंतर करतील. पण त्याही पेक्षा परीक्षा कशी द्यायची, परीक्षाचा अभ्यास कसा करायचा, सीईटीचे प्रश्न कसे तयार होतात, जेईचे प्रश्न कसे तयार होतात, नीट साठी संदर्भात काय मार्गदर्शन आहे, या सगळ्यांची उकल सर करून देतील. तुम्ही त्याचा जरूर लाभ घ्या. कारण बालभारतीला 12वी राज्य मंडळात, विभागीय मंडळात रिसोर्स पर्सन म्हणून आणि थेट प्राशनिक या पदापर्यंत किंवा या ठिकाणापर्यंत सरांनी काम केलंय असे आमचे सन्मित्र प्रफुल्लचंद्र पवार सर आहेत. ते ज्या वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यावेळेला तुम्हाला उलगडा होईल की गणिताचा शिक्षक किती विषय ज्ञानाने समृद्ध आहे आणि असतो. जरूर लाभ घ्या. आणि तुम्हाला पुन्हा एकदा अशी विनंती आहे माझी की तुम्हाला जे काही मनात असेल ते जरूर विचारा. अशा सर्व लोकांना आपल्यासमोर आणण्याचं उद्दिष्ट एवढंच असतं की अशा लोकांचा अनुभवाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा तुम्हाला पण लाभ मिळावा आणि आमच्या शिक्षकांना पण त्याचा लाभ मिळावा. मी अधिक वेळ घेत नाही. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सत्र सुरू करावं. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर माझा परिचय करून दिलेला आहे सरांनी, त्यामुळे मी स्वतः परत परिचय करून देत नाही. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणलेलं आहे, त्याच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर बोलणार आहे. मी कुठून आलोय हे लक्षात राहावं, तुम्हाला कळावं म्हणून ही पहिली स्लाइड. कुठून आलेत सर? तुमच्यापैकी किती जण अहमदनगरला आलेले आहेत रे कधीतरी? जरा हात वर करा ना. बरेच जण. मी सोलापूरला 3ऱ्यांदा आलेलो आहे, ह्या हॉलमध्ये 2ऱ्यांदा आणि वालचंद कॉलेजमध्ये. दुसरी स्लाइड. मला वाटतं कीबोर्ड माझ्याकडे दिला तर चालेल का? इथून रेंज येईल त्याला तेवढी? हा, मग काय प्रॉब्लेम नाही. मी करतो, म्हणजे तुमचं पण नक्की होणार नाही. इथून गरज पडल्यावर मी घेईन. तर पहिली स्लाइड होती मी कुठून आलोय ते कळण्यासाठी. दुसरी स्लाइड जी आहे ती काय असेल बरं? हे किल्ला आहे बरोबर. कुठला असेल? नगरचा. दुसरा कुठला असेल? तर नगरमध्ये पण सोलापूरचा किल्ला किती जणांनी बघितलाय रे? जर हात वर करा. अरे बरेच विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तर नगरमध्ये आणि सोलापूरमध्ये एकदम साम्य आहे या किल्ल्याच्या बाबतीमध्ये. आपल्याला पाहायला मिळतं काही घरं सारखे असतात, काही इमारती मोठ्याल्या पण सारख्या असतात, सेम असतात. तर मला 3 ठिकाणी आतापर्यंत 3 किल्ले एकदम सारखे पाहायला मिळाले. नगरचा एक, सोलापूरचा दुसरा आणि मध्य प्रदेशमध्ये एक पाहिला मी. तर ह्यांच्यामध्ये खूप सारखेपणा आहे. ही किल्ल्याचे वेगवेगळ्या बाजूने घेतले. हा फोटो पाहिल्यानंतर आपलं कन्फ्युजन होतं की सोलापूर आहे का नगर आहे त्या बाजूने पाहिल्यानंतर. तर हा पण नगरचाच फोटो आहे. पहिल्यांदा आपण आहे ना गणिताबद्दल बोलण्याऐवजी थोडीशी सोलापूर आणि नगरची तुलनात्मक अभ्यास करूया. सोलापूरला 12व्या शतकापासूनचा इतिहास ज्ञात आहे. नगरचा 16व्या शतकापासूनचा ज्ञात आहे. 16व्या शतकाच्या सुरुवातीला नगर शहराची स्थापना झाली. आमच्या नगर शहराला वाढदिवस आहे 28 मे 1509. ह्या दिवशी नगर शहराची स्थापना झाली. पहिला दगड रोवला गेला आणि इथं आता शहर वसवायचं, तिथं काही नव्हतं पूर्वी. जुन्नरचा राजा नगरला आला, त्याने नगर शहर वसवलं आणि तिथं निजामशाहीला सुरुवात झाली. त्यावेळेला सोलापूर हे आदिलशाहीमध्ये होतं. 2 राजे 2 ठिकाणी काम करत होते. तिकडं निजाम, इकडं आदिलशहा. ह्या दोघांची ताकद भरपूर होती.
परंतु मुघल आक्रमण जे व्हायचं दिल्लीवरून त्याच्या पुढे ह्यांची ताकद कमी पडणार म्हणून दोघांनी एक व्हायचं ठरवलं. एक होण्याकरता त्यांनी काही व्यवहार करायचे ठरवले. मग इकडची आदिलशहाची एक मुलगी चांद बीबी सॉरी नगरची निजामशहाची एक मुलगी आदिलशहाच्या घरामध्ये देण्यात आली आणि त्यांचं सोलापूरच्या किल्ल्यामध्ये थाटामाटात लग्न झालं. त्या लग्नामध्ये असं जाहीर केलं मी सांगण्यामध्ये थोडीशी चूक केली. सोलापूरच्या याच्यामध्ये लग्न झालं आणि त्या याच्यामध्ये लग्नामध्ये हुंडा म्हणून सोलापूरचा किल्ला हा निजामाला द्यायचं असं आदिलशहाने जाहीर केलं. कालांतराने पुढे जाऊन त्यांनी ते काही वचन पाळलं नाही, किल्ला काही दिला नाही. मग त्या दोघांमध्ये लढाई झाली तो किल्ला मिळवण्याकरता. नगरच्या निजामाची हार झाली त्याच्यामध्ये आणि आदिलशहाने त्याला पळून लावलं. 50 वर्ष त्याच्यानंतर गेली आणि 50 वर्षानंतर परत म्हणजे ही पहिली जी झाली होती त्यावेळेला चांद बीबीला नव्हतं दिलेलं. 50 वर्षानंतर 1950च्या नंतर नगरची एक चांद बीबी नावाची जी मुलगी होती निजामाची ती आदिलशहाच्या घरामध्ये दिली होती. त्याच्या अगोदर दुसरं एक रिलेशन झालं होतं आणि ह्या रिलेशन मध्ये मग परत त्यांनी हे केलं की आम्हाला आता हा किल्ला दिला पाहिजे. तेव्हा तो किल्ला नगरला देण्यात आला आणि इथं निजामशाही सुद्धा होती. म्हणजे नगरच्या राजाच्या आधिपत्याखाली सोलापूर होतं. काल मी जेव्हा हे सांगितलं घरी त्यावेळेला माझी बायको म्हटली की काही द्यायचं घ्यायचं राहिलं असतं तर बघून आपल्याला तिथून काय आणता आलं तर. म्हणजे किल्ल्याचा ताबा कागदपत्र कुठं काही नोंदी वगैरे निघत असल्या आपल्याच म्हटलं निघतील पण मला परत एकदा लग्न करावं लागेल. राहू द्या म्हणली नका आणू. मित्रांनो मी पहिल्यांदा मला जसं सांगितलेलं आहे तसं बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला जेवढं ज्ञान आहे जेवढा अभ्यास आहे तेवढ्या ज्ञानावर अधिकाधिक मार्क कशी मिळवता येतील ते आपण पाहूया. चॅप्टर वाईज वेटेज आहे हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकांमध्ये पाहायला मिळेल. हे सेकंड पेपरचं इथं वेटेज आहे. आपल्याला ते माहिती असायलाच पाहिजे असं काही नाही. वेटेज माहीत नसताना सुद्धा अभ्यास करू शकता. मी तुम्हाला एक सजेशन देईन की ज्या गोष्टी खूप अवघड वाटतात आपल्याला त्याच्यात जास्त वेळ घालवू नका. जे तुम्हाला जमतंय ते चांगलं करा. त्याच्यानंतर मग कठीण अवघड असणारे जे टॉपिक आहेत म्हणजे एखाद्याला समजा मॅट्रायसिस खूप अवघड वाटते कशाला गणित घेता. मॅट्रायसिस जर अवघड वाटत असेल कशाला मॅथमॅटिक्स घेता, घेऊन टाका ना भूगोल वगैरे. हे सोपे प्रकरण आहेत. लॉजिक आहे, मॅट्रायसिस आहे, डिफरन्शिएशन आहे. इंटिग्रेशन शिकत असताना सोपं वाटतं, परीक्षेत अवघड वाटतं. आपलं सगळे उदाहरण संग्रह सोडवत असताना गणित सुटलेले येतं पण परीक्षेमध्ये मात्र इंटिग्रेशनचे गणित सुटत नाहीत. अशा अनेक जणांची तक्रार आहे. त्याच्यावर पण मी बोलणार आहे थोडं पुढे गेल्यानंतर की त्याच्यावर उपचार काय आहे. क्वेश्चन पेपर मध्ये 4 सेक्शन असतात. द क्वेश्चन पेपर इज डिवाइडेड इनटू 4 सेक्शन्स. इन सेक्शन A contains 2 questions, question 1 and question 2. Question 1 जो आहे तुम्हाला सगळ्यांना मराठी समजतं का रे? जर मराठी समजत नसेल तर त्यांनी हात वर करा प्लीज, म्हणजे मला बघू द्या, कारण मी जास्तीत जास्त मराठी मधून बोलणार आहे. चालेल? सेक्शन 1 A contains 2 questions. First question is MCQ, second question is very short answer type question. तर MCQ जे असतात ते 8 MCQ असतात आणि ते 8च्या 8 MCQ कंपल्सरी असतात, त्याला ऑप्शन नाही. नंतर व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे असतात हे प्रश्न कसे असतात त्याचे एक उदाहरण सांगतो मी. व्हॉट इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2? व्हॉट इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2? आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं? कुठल्याही फॉर्म्युलेची आम्हाला अपेक्षा नाहीये, कुठले कॅल्क्युलेशन नको आहेत. आम्हाला फक्त एवढं उत्तर अपेक्षित आहे, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2 इज π/6. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2 इज π/6. समजलं? त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला लागत असेल तर तुम्ही रफ वर्क मध्ये करा, काही कॅल्क्युलेशन करायचे असतील रफ वर्क करा. आम्हाला इथं फक्त मोजकं उत्तर पाहिजे. एमसीक्यूचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही? ऑप्शन लेटर आणि तो ऑप्शन करेक्ट आन्सर, म्हणजे बी ऑप्शन मध्ये π/4 लिहिलेलं असेल आणि तुम्हाला बी हे उत्तर करेक्ट वाटत असेल तर बी आणि π/4 असं लिहायचं.
समजा समजा थोड्या वेळाने आपल्याला साक्षात्कार झाला आणि कळालं बी नाही सी 5/6 हे बरोबर आहे, असा साक्षात्कार होतो बरं का कधी कधी. आणि मग आता काय करायचं? काही बदल करायला आपल्याला संधी असते का? असते का? नसते? असते असते. सरळ त्याच्यावरती 2 रेषा मारायच्या आणि त्याच वळीमध्ये पुढं खाली जागा असेल तर खाली लिहू शकता, जागा नसेल तर पुढे लिहू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं दुसरं उत्तर बदललेलं उत्तर लिहू शकता. याला सेकंड अटेम्प्ट कन्सिडर केलं जात नाही, कारण प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे गेल्यानंतर सूचना आहे, मी दाखवतो. तर फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट कशाला म्हणायचं? तुम्ही पहिलं उत्तर तसंच ठेवलेले आणि पुढच्या पानावर कुठतरी सी लिहिलं म्हणजे तुमची द्विधा अवस्था आहे की 5/4 आहे का 5/6 आहे, 5/4 आहे की 5/6 आहे. मग काही काही हुशार विद्यार्थी काय करतात, हुशार म्हणजे स्मार्ट, काय करतात एका पानावर 5/4 लिहितात, दुसऱ्या पानावर 5/6 लिहितात. जिथे मिळतील तिथे मिळतील. आम्हाला सूचना असते की जे बरोबर असेल ते तपासा. पूर्वी अशा सूचना असायच्या, मग अशा विद्यार्थ्यांना मार्क मिळायचे. त्याच्यापेक्षा आणखी व्हेरी स्मार्ट स्टुडंट असतात, 4 पानावर 4 उत्तर लिहितात, एकावर ए, एकावर बी, एकावर सी, एकावर डी. आम्हाला मार्क द्यावे लागायचे विद्यार्थ्यांना, आम्हाला मार्क द्यावे लागायचे. पण मग आम्ही अशी सूचना टाकायला सांगितली की इव्हॅल्युएशन विल बी डन फॉर फर्स्ट अटेम्प्ट ओनली, म्हणजे मूल्यमापन हे पहिल्याच प्रयत्नाचं केलं जाईल. खोडून पुढे लिहिलं तर त्याला दुसरा प्रयत्न मोजत नाही, तो त्याचा पहिलाच प्रयत्न. बिचारा साक्षात्कार झाला, काय करणार आपण? होतो असा साक्षात्कार कधी कधी होतो. सेक्शन बी कंटेन्स 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स and carrying 2 marks each and we have to solve 8. 12 प्रश्न उपप्रश्न असतात आणि 12 प्रश्नांपैकी आपल्याला फक्त 8 सोडवायचे. तो काय करायचं, एकदा MCQ 1 मार्क क्वेश्चन सोडून झाले ना की मग हे 12चे 12 प्रश्न वाचून घ्यायचे. ह्यातले तुम्हाला कोणते प्रश्न सोडवता येतात, चांगले सोडवता येतात ते निवडा आणि तेवढेच प्रश्न सोडवा. परत एकदा सांगतो, तुम्हाला 8 प्रश्न सोडवायला सांगितले, 8च प्रश्न सोडवा. वेळ उरला तर आपण उरलेले 4 प्रश्न सोडू किंवा 4 मधला एखादा प्रश्न सोडू. डी सेक्शन सी सेक्शन अजून सोडवायचं बाकी आहे आणि आत्ताच तुम्ही इथं लढत बसले तर काय होईल, पुढे वेळ पुरणार नाही. त्यामुळं असं करायचं नाही. पहिल्यांदा 8 सांगितले, 8च करायचे. कोणते 8 करायचे ते अगोदर निवडायचं, सिलेक्शन करायचं कोणते चांगले येतात. आणि हे करत असताना थेअरी पार्ट जो आहे त्या थेअरी पार्टला प्राधान्य द्या, कारण थेअरी पार्ट मध्ये कॅल्क्युलेशन नसतात. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याकडून मिस्टेक होतात की नाही? कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याकडून मिस्टेक होतात. आमच्या अशा मिस्टेक लक्षात आल्या ना, निदर्शनास आल्या कॅल्क्युलेशन मधल्या मिस्टेक्स, आम्ही अशा चुका माफ करतो. पेपर तपासताना त्याचे मार्क कमी करतो, पण चुका माफ करतो. मार्क कमी करतो पण त्या चुका माफ करतो, असं म्हणतो आपण. ह्याला माफ केलं, मार्क मात्र कमी केले. तर त्या चुका टाळण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे थेअरी पार्ट जर असेल तो निवडायचा. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही भीती वाटते की बुवा मी गणितात पास होईल का नापास होईल, मला किती मार्क पडतील, मला 50 मार्क मिळतील का नाही, मला तर इंजिनिअरिंगला जायचंय, मला PCB मध्ये PCM मध्ये 50% मार्क मिळवणं गरजेचं आहे, त्याला क्वालिफाय होणं म्हणतात. अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, तो म्हणजे 17 मार्क आपले पक्के करून ठेवता येतात आजच. जसं आपण ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवतो, रिझर्वेशन करून ठेवतो, तसं ते रिझर्वेशन तुम्ही करून ठेवू शकता. तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 मधले जे छटाक थेरम आहेत ना आपल्याकडं, ते सगळे थेरम एका 100 पेजेसच्या वहीमध्ये लिहून काढा. 100 पानी वही घ्या, त्या वहीमध्ये सगळे थेरम एकदा लिहून काढा. ते थेरम पाठ करा. समजू नाही समजू, जसं भारत माझा देश आहे पाठ करतो ना प्रतिज्ञा, तसं पाठ करायचं. फक्त बघायचं कोणता थेरम आलाय, 1 2 साडेमाडे 3 सुरू करायचं. हो हो हो. हे कोणासाठी आहे? गरिबांसाठी. कोणासाठी आहे? गरिबांसाठीच हा मंत्र आहे. तो 17 मार्क माझे पक्के झालेत. आता मला अजून जेवढे मिळवता येतील तेवढे मिळवू शकतो. आणि इतर विद्यार्थ्यांनी पण थेअरी पार्ट प्रेफर करा. थेअरी पार्ट मध्ये कॅल्क्युलेशनचे मिस्टेक होत नाहीत. आणि थेअरी पार्ट सोडवत असताना पुस्तकामधले जे थेरम दिलेले आहेत, वर्गात जे तुम्हाला थेरम शिकवलेले आहेत, त्या सगळ्या स्टेप्स येऊ द्या, त्याच्यामधले रिझनिंग येऊ द्या. सेक्शन याच्या पुढचा जो सेक्शन आहे सी सेक्शन, त्याच्यातही परत 12 प्रश्न दिलेत, 8 सोडवायचे. फरक काय?
तो प्रश्न 2-2 मार्काला होते, हे 3-3 मार्काला. आणि डी सेक्शन मध्ये 8 प्रश्न दिले, त्यातले फक्त 5 प्रश्न करायचे. आणि थेअरी पार्ट जास्त करून सी किंवा डी मध्येच असतो. मेजॉरिटी थेअरी पार्ट हा डी मध्ये येतो. आणि 4-4 मार्काचे आपल्याला 5 प्रश्न करायचे. यूज ऑफ लॉक टेबल इज अलाउड. लॉक टेबल वापरता येतात. तुमचा घरचा लॉक टेबल परवानगी नसते न्यायला, आम्ही बोर्डाची लॉक टेबल देतो. कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. तुमचंही नाही आणि आमचंही नाही, कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. आपल्याला लागत पण नाही कॅल्क्युलेटर. ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधले जे प्रॉब्लेम आहेत ना, मोठाले कॅल्क्युलेशन, ते गणित आम्ही विचारतच नाही. ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी असतील असेच गणित विचारतो. यूज ऑफ ग्राफ पेपर इज नॉट नेसेसरी. ग्राफ पेपरची काही सुद्धा गरज नाही. तुम्हाला रफ स्केच काढायचे, तो ग्राफ पेपर मागू नका, मागितलं तरी तुम्हाला कोण देणार नाही. एक थोडीशी सूचना आहे बरं का, तुम्हाला जर बसता आलं कुठेतरी तर बसा, ढकलायच त्यांना, मग जागा होती. एसटीत करतो तसं. बघा उभं राहणं बरं नाही वाटत, नाही तर इथं बसा, पुढं बसा. या इथं बसलं तरी काय हरकत नाही, बसा. फॉर इच MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. ही सूचना तुम्हाला सरांनी सांगितली का बरं? तुम्ही ही सूचनेचं फॉलो करता का? फॉर MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल ए, त्याचं काय उत्तर असेल ते, किंवा बी किंवा सी, जे काय करेक्ट असेल ते. अँड ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. मागच्या वर्षी काय झालं, ह्या नियमाचं पालन न केल्यामुळे ना खूप साऱ्या विद्यार्थ्यांची 16 मार्क गेली. असं जर लिहिलं नसेल तर आम्ही मार्कच देत नाही. मग ते नुसतं 5/4 लिहिलं, 5/4 बरोबर जरी असेल तरी सुद्धा आम्ही मार्क देत नाही. पालक भांडायला आले, 5/4 उत्तर बरोबर का नाही दिले मार्क? आमच्या पोराचे 8 MCQ 16 मार्क गेले. त्याचे फोटोकॉपी मागितल्यानंतर, झेरॉक्स मागितल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं. शाळेचे शिक्षक पण सांगतात की नाही दिले पाहिजे, बरोबर आहे, 8 MCQ बरोबर येतं. मग बोर्डाने याच्यावर विचार केला की एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल, इतक्या वेळा सांगूनही विद्यार्थी जर सुधरत नसतील तर आपणच सुधरू. आणि आम्ही ती सूचना आता बदलून टाकली. काय सूचना केली? ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्ही नुसतं 5/4 लिहिलं, नुसतं ए लिहिलं तरी पण सुद्धा आम्ही मार्क देणार आहोत. परंतु म्हणून तुम्ही फक्त 5/4 लिहावं असं माझं म्हणणं नाही. काय लागतं त्याला? तर अल्फाबेट आणि त्याचं उत्तर लिहायला. कारण काय होतंय, ही सूचना आम्ही प्रश्नपत्रिकेत देणार येतं, शिक्षकांना पण सांगतोय. परंतु एखादा शिक्षक जुन्या विचाराचा असतो, एखादा शिक्षक जुन्या विचाराचा असतो की नाही? काही शिक्षक जुन्या विचाराचे असतात, काही शिक्षक हे जुन्या विचाराचे असतात. त्यांना जे काही वळणी पडलेलं पॅटर्न असतो त्याच पॅटर्नने ते जाऊ शकतात. आणि सुदैवाने जर समजा असे शिक्षक आपल्याला पेपर तपासायला लाभले, सुदैवाने असे शिक्षक जर आपल्याला पेपर तपासायला लाभले तर नशीब आपलं. त्यामुळे तिथं मार्क जाऊ नयेत म्हणून काय करणार तुम्ही? जसं सांगितलंय पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या सरांनी, मी जसं सांगतो तसं, स्टार्ट आन्सर टू ईच सेक्शन ऑन न्यू पेज. हे तर तुम्ही करताच. नवीन सेक्शन नवीन पानावर घ्यायचा, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यावा असं नाही. आता दुसरी जी स्लाइड आहे ना माझी, एक विषय माझा संपलेला आहे. आपसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनी उभा राहून मला विचारा, मी तिथपर्यंत येतो. फोटो काढू नका. फोटोतून काय मी जे काही हे सांगतोय ना ते सगळं लक्षात ठेवणार आहे. म्हणजे आपला हा जो कॅमेरा आहे, ही जी मेमरी, हे जे कार्ड आहे, ह्याच्यात खूप जीबी जागा आहे. हो, खूप जीबीची जागा असते. खूप म्हणजे खूप आपण इमॅजिन पण करू शकत नाही एवढे जीबीची इथं स्टोरेज कॅपॅसिटी आहे. तुमच्या वयाचा जेव्हा माझा मुलगा होता ना, त्याला बरेच वर्ष झाले, आता त्याचं वय 23 वर्षाचं आहे. तुमच्या वयाचा जेव्हा होता ना तेव्हा त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. म्हणजे तो दारात उभा होता, दारात एक गाडी वाजत होती, म्हणजे स्पीकर वाजत होता त्याचा. कसली तरी वर्गणी मागत, भिक्षा मागत एक गाडी फिरत होती. दारोदार फिरून ते पावती पुस्तक द्यायचे, देणगी द्यायचे लोक. अशा पद्धतीची गाडी होती, त्याच्याबरोबर 4-5 माणसं होते. आणि ती गाडी बघायला उत्सुकतेने मुलगा गेला आणि माझ्याकडे येऊन मला विचारलं की पप्पा, आपलं गाईचं जे वासरू असतं नॉर्मल, आपल्या गाईचं जे वासरू असतं ते किती जीबीचं असतं? विशाल तू काय विचारतोय? म्हणजे एखादा आमच्या कंपनीचा मोबाईल विचार, एखादा लॅपटॉप विचार किंवा काहीतरी विचारणार ते किती जीबीचं असतं. वासरू, हा म्हणलं वासरू गाईचं वासरू किती जीबीचं असतं? अरे म्हणलं या प्रश्नाला काय अर्थच नाही. म्हणला बाहेर ना गाडीत एक वासरू आहे म्हणला, सगळे लोक त्याची पूजा करते, तो पैसे देतात म्हणला, त्याला खायला देते. तो ते वासरू आहे ना 2 जीबीचं आहे.
म्हणलं 2 जीबीच आहे. मला पण जरा उत्सुकता वाटली. मी बाहेर जाऊन बघितलं तर त्याची जीभ अशी फाटलेली होती आणि अशी सापासारखी झालेली होती. ते 2 जीबीचं वासरू होतं. ते स्पीकरवर सांगत होते, अरे गाढवा म्हणलं, हे 2 जीबीचं वासरू आहे, 2 जीबीचं नाही. तुम्हाला लेक्चर मध्ये कंटाळा येणार नाही आणि लेक्चर संपावं असं वाटणार नाही ह्याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे. माझी फक्त एकच अट असते की आपसात कोणी बोलू नये. तुम्ही दोघं जण बोलायला लागले ना की मला इथं घाबरल्यासारखं होतं, पायलट लट कापतात, हाताला कंप सुटतो. खरंच ना, तुम्ही बघू शकता. तर आता मी पुढचा जो मुद्दा, मी भरपूर मुद्दे आणले, तर 50 स्लाइड आहेत माझ्या, त्यातले किती दाखवून होतील मला माहित नाही, तुमच्यावर अवलंबून आहे किती घ्यायचं त्याच्यातलं ते. कॉमन मिस्टेक्स इन मॅथमॅटिक्स पेपर. शेवटच्या रांगेत बसलेल्या विद्यार्थी जे आहेत त्यांना हे दिसतंय का? वाचू शकता तुम्ही फॉन्ट? ठीक आहे. अदरवाईज आपल्याला काही वाढवता आलं तर पण फॉलोइंग आर द मिस्टेक विच आर मेड बाय सम स्टुडंट. म्हणजे आम्ही पेपर तपासतो, मॉडरेट करतो, फोटोकॉपी तपासतो. ते तपासल्यानंतर आमच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यांचे मार्क का गेलेले आहेत आणि ते गेलेत ना, हे आपलं चुकलंय हे मान्य करायलाच तयार नसतात. म्हणजे पालक नसतात हा वेगळा भाग आहे, कारण त्यांना कुठं मॅथ्स येत असतो. पण 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 विद्यार्थी सुद्धा तयार नसतात किंवा माझं हे चुकलंय म्हणून माझा मार्क कमी केलं नाही. लिहिलंय आणि मार्क दिलेच पाहिजे, लिहिलंय मार्क दिलेच पाहिजे. पहिला मुद्दा हा आहे, फाईल रायटिंग आन्सर टू MCQ, राईट करेक्ट आन्सर विथ ऑप्शन लेटर. म्हणजे C x = 3 y = 5 असं लिहिणं अपेक्षित आहे. ह्या वर्षी हा नियम थोडा शिथिल केलाय, पण आपण नाही शिथिल करणार, आपण लिहिणारच. कारण आपल्या वाट्यात जर चांगला एखादा एक्सपर्ट शिक्षक आला जुन्या विचाराचा तर काय करतात नशिबाने, म्हणून आपलं लिहून टाकायचं. एक्सप्लेनेशन इज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे ते उत्तर कसं आलं त्याचं स्पष्टीकरणाची आम्हाला अपेक्षा नाही. डोंट राईट क्वेश्चन ऑल्सो. म्हणजे प्रश्न पण लिहू नका, फक्त उत्तर लिहायचं. 1A π/4, 2C 80 डिग्री, जे काय असेल ते उत्तर आणि ते एवढंच फक्त लिहायचं, प्रश्न लिहित बसू नका. दुसरा मुद्दा आहे, फाईल प्रूव्हिंग पॉइंट PQR आर कोलिनियर. फाईल प्रूव्हिंग पॉइंट PQR आर कोलिनियर. Students have proved that PQ bar is a scalar multiple of PR bar. म्हणजे ह्या स्टेप पर्यंत येतात. PQ bar is equal to lambda times PR bar किंवा PQ bar is equal to T times PR bar. आणि ते लिहितात की PQ bar is a scalar multiple of PR bar and therefore points are collinear. तिथं एक गोष्ट अपेक्षित असते ती लिहित नाहीत म्हणून आम्ही 1 मार्क कमी करतो. काय लिहायचं असतं, they have not mentioned that points PQ point P is common in PQ bar and PR bar. म्हणजे दोन वेक्टर जर पॅरलल असतील म्हणजे AB बार आणि CD बार, if they are parallel one can be expressed as scalar multiple of other, but doesn't mean that points AB and CD are collinear. Vectors can be parallel, one vector can be scalar multiple of other, doesn't mean that their endpoints will be collinear. This happens only if they have one point common, and in this case they have one point common. पाहू शकता तुम्ही PQ बार आणि PR बार, विच पॉइंट इज कॉमन? P. जर Q असेल Q घ्या, कुणी PQ बार आणि QR बार काढल, Q इज कॉमन, वन पॉइंट कॉमन आहे. एवढं एक शब्द नाही लिहिला तर आम्ही ज्या वेळेला टॉप केसेस असतात म्हणजे पैकीच्या पैकी मार्क ज्यांना मिळतात त्याला टॉप केस म्हणतो आम्ही. ते पेपर मॉडरेटर कडून चीफ मॉडरेटर कडे आल्यानंतर आम्ही परत एकदा तपासतो. पण असे 1000 पेपर असले तर त्यातले 500 पेपर आम्ही डिस्कार्ड करतो आणि 100-500 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क ठेवतो. कारण एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी तफावत असते ना मागं पुढं, तर ते त्यांना न्याय मिळावा म्हणून असे निकष लावले जातात. आपल्याला काही घेणं नाही त्याचं, आपल्याला कुठं पैकीचे पैकी मार्क पडणार सगळे मार्क घ्यायचे. तर व्हाईल फाइंडिंग इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनव्हर्सचा प्रश्न तर असतोच परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला, एक तर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन किंवा इनव्हर्स. व्हाईल फाइंडिंग इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स और सॉल्विंग सिस्टीम ऑफ इक्वेशन्स इट इज नेसेसरी टू चेक द एक्झिस्टन्स. म्हणजे इनव्हर्स अस्तित्वात आहे, इनव्हर्स अस्तित्वात आहे हे तपासायचं असतं. कसं तपासता तुम्ही? तुमच्यात आहे का पद्धत इनव्हर्स तपासायची, एक्झिस्टन्स तपासायची? कसं तपासता हो? हा, काय करता? मोठ्याने बोला, फक्त मला ऐकायला कमी येतं.
बरोबर डिटर्मिनंट काढायचा आणि त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो येतो हे दाखवायचं, त्याला 1 मार्क असतो. आणि चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांचा हा 1 मार्क जातो, ते डायरेक्ट इनवर्स काढायला सुरुवात करतात आणि मग 1 मार्क जातो. कुठं मार्क गेला हेही त्यांना कळत नाही, मार्क कुठं गेला हे सुद्धा त्यांना कळत नाही. तर हे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे अशा चुका तुम्हाला लक्षात ठेवून परीक्षेत करता येतील. बरोबर आहे, ह्या चुका लक्षात ठेवून परीक्षेत अशा चुका तुम्हाला करता येतील. वेळ लागतोय समजायला, करायच्यात ना आपल्याला अशा चुका. तुम्हाला जर चुकाच माहित नसतील तर तुमचे मार्क कसे जातील ना, तेव्हा चुका माहित करून दिल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, कन्फ्युजन बिटवीन ए बार ए अँड कॅपिटल ए बार. वी नेव्हर यूज दिस नोटेशन कॅपिटल ए बार. We never use capital A bar. We use A to denote point. We use A to denote measure of angle. We use A to denote angle. And we use the small a bar. We use small a bar to denote position vector of point P. Okay. A confusion between A bar A and A bar. AP bar upon PB bar is equal to M upon N. अशी स्टेप पुस्तकामध्ये नाही. ही सेक्शन फॉर्म्युलेमध्ये विद्यार्थी लिहितात आणि इथं आपलं अज्ञान प्रदर्शित होतं काय की वेक्टरला वेक्टरने डिवाइड केलं, पण वेक्टरला वेक्टरने डिवाइडच करता येत नाही. वेक्टरला वेक्टरने डिवाइड करता येत नाही. वेक्टर मध्ये डिव्हिजन हे ऑपरेशनच नाही, मॅट्रिक्स मध्ये डिव्हिजन हे ऑपरेशनच नाही. त्यामुळे अशी स्टेप दिसली की आम्ही त्याचा 1 मार्क कमी करतो. बाकी सगळं जरी बरोबर असेल तरी त्यांनी हे चुकीचं लिहिलं म्हणून त्याचा 1 मार्क कमी. इथं मी प्रश्न केलाय, हाऊ कॅन यू डिवाइड अ वेक्टर बाय अ वेक्टर. वेक्टरला वेक्टरने आपण कसं काय डिवाइड करणार बरं, हे चुकीचं आहे. परफॉर्मिंग रो ऑपरेशन ऑन पोस्ट फॅक्टर इन प्रोडक्ट एबी. हा प्रोडक्ट एबी इज इक्वल टू आय लिहिता किंवा ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय लिहिता किंवा ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. दोन प्रकारे आपली स्टोरी सुरू होते. इफ यू वॉन्ट टू परफॉर्म रो ऑपरेशन, if you want to perform row operation, then your story should start with A into A inverse is equal to I. If you want to find inverse by column operation, story should start with A inverse into A is equal to I. Because column operation can be performed on post factor only, row operation can be performed on prefactor only. मी परत एकदा इसकटून सांगतोय, ह्या प्रोडक्ट जो आहे ना प्रोडक्ट, ह्या प्रोडक्टवर जर तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल आणि ते जर रो ऑपरेशन असेल तर फक्त ए वरती रो ऑपरेशन करा. डोंट परफॉर्म दॅट रो ऑपरेशन ऑन बी. इफ यू हॅव टू परफॉर्म एनी कॉलम ऑपरेशन ऑन प्रोडक्ट ए बी, परफॉर्म दॅट कॉलम ऑपरेशन ऑन बी ओनली. अलग लक्षात. मी एक उदाहरण सांगतो, पहा लक्षात येते का. 6 गुणिले 10, 6 into 10 is equal to 60. 6 into 10 is equal to 60. ह्या मल्टिप्लिकेशन मधला रूल असा आहे, इफ यू डिवाइड राईट साइड बाय 2, रूल सेज यू आयदर डिवाइड बाय 6 or 10 by 2. म्हणजे 5 गुणिले 10 असं लिहू शकता, 5 गुणिले 6, 6 गुणिले 5, 10 ला जर भागलं तर, किंवा 2 गुणिले 10, 3 गुणिले 10, 30 येण्याकरता. म्हणजे इन मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर, if A and B are numbers and if you want to divide this multiplication by some number, rule says either you divide A or B by 2. But in matrix, rule is strict. If that operation is row operation, perform on prefactor. If it is column operation, perform on post factor. In LPP, scale is too small. It becomes difficult to check. म्हणजे ग्राफ पेपर A4 साईजचा, आता ग्राफ पेपरच नाही बरं का विद्यार्थ्यांना, पण पेपर मध्येच तुम्हाला हे काढायचं आहे, आलेख काढायचा आहे. तो आलेख काढताना किमान त्या पेपरचं अर्ध पान व्यापलं जाईल तुमच्या आलेखाने, एवढा आलेख काढा. आम्हाला चष्मेवाल्या लोकांना सहज दिसला पाहिजे. तुम्ही अगदी एवढा जर काढला तर आम्हाला तो पेपर मायक्रोस्कोप खाली ठेवावा लागतो असं बघायला आलेख कसा येतो. तर आलेख थोडा त्याचं स्केल जे आहे ना ते थोडं प्रमाणात असावं. इन LPP प्रॉब्लेम, लेट वी नो व्हॉट इज डिनोटेड बाय एक्स अँड वाय. डिफाईन एक्स अँड वाय. म्हणजे समजा प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ टेबल्स, नंबर ऑफ चेअर्स दॅट मॅन्युफॅक्चरर विश टू मेक. मग ह्या प्रॉब्लेमची जेव्हा तुम्ही सुरुवात करताना त्याला असं द्या, काय लिहा, लेट एक्स बी द नंबर ऑफ चेअर्स मॅन्युफॅक्चरर विश टू मॅन्युफॅक्चर, वाय बी द नंबर ऑफ टेबल्स. आलं लक्षात.
आता परीक्षेमध्ये असंच लिहू नका, परीक्षेमध्ये सायकल, बायसिकल, ट्रायसिकल असं काही असेल तर तसं द्या. नाही तर सरांनी सांगितलं होतं, पवार सरांनी, टेबल आणि चेअर लिहा, आणि परीक्षेमध्ये मात्र वेगळंच काहीतरी. तर एक्स आणि वाय काय आहेत ह्यांचा पात्र परिचय करून द्या. एक्स आणि वाय यांचा पात्र परिचय करून द्या. Not using non-negativity constraints, feasible region enters into second and fourth quadrant. LPP च्या प्रॉब्लेम मध्ये शेड करता 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 तुम्ही एक्स ऍक्सिसच्या खाली जाता, वाय ऍक्सिसच्या डाव्या बाजूला जाता, ते नाही चांगलं. आपल्याला तिथं दिलेलं आहे एक्स वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, दॅट रेस्ट्रिक्ट इन द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आपले एलपीपीचा ग्राफ असतो. युजिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह और ऑर्डिनरी एक्झामिनेशन डू नॉट नो हाऊ टू यूज इट. आता तुम्हालाही माहित नसेल बऱ्याच जणांना पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असतात, ऐकलंय का कधी? नाही. तर आपण जर जेडब्ल्यूची पुस्तकं घेतली तर ह्या जेडब्ल्यूच्या पुस्तकामध्ये काही गणित सोडवण्याकरता पेअर ऑफ लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर काढायचं असेल ना, पेअर ऑफ लाईन्स मध्ये पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचा पुढचा एक प्रकार आहे, त्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतात. काही विद्यार्थी हे टेक्निक शिकतात आणि वापरतात, पण सामान्य परीक्षक जे असतात, एक्झामिनर असतात माझ्यासारखे, त्यांना कळत नाही की हे काय आहे, हे काय आहे, कसं आलं ते. तेव्हा आम्ही काही तुम्हाला मार्क देऊ शकत नाही. When asked म्हणजे जेव्हा विचारले टू राईट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रँडम व्हेरिएबल, राईट युअर आन्सर इन टॅब्युलर फॉर्म. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3, असं सुट्ट काढून जर तुम्ही लिहिलं तर तपासदाराला ते दिसत नाही, म्हणून त्यांना सवय असते का असं टेबल काढा, एक्स लिहा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स लिहा, त्याच्यामध्ये ते रकाने टाका, त्याची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा जो प्रकरण आहे ना, हे मार्क मिळवून देण्यासाठी एकदम सोपे प्रकरण आहे. तुम्हाला सर आम्हाला प्रोबॅबिलिटीच येत नाही. हो, प्रोबॅबिलिटी येत नसली तरी तुम्ही ते गणित करू शकता. हो, खरंच सांगतोय मी, प्रोबॅबिलिटी येत नसली तरी सुद्धा तुम्ही ते गणित करू शकता. तुम्ही जर बघितलं ना ते गणित कशा पद्धतीने करायचे आहेत, फॉर्म्युले काय आहेत, त्याच्यात एन ची किंमत असते, पी ची किंमत असते, क्यू ची किंमत असते, एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते, ह्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं, त्या 4 पैकी 3 दिलेले असतात, 2 काढायचे असतात, 1 काढायचा असतो. हा मेकॅनिझम जर बघितला ना, प्रोबॅबिलिटीचा ऊ कठ्ठू माहित नसताना सुद्धा तुम्ही ते गणित करू शकता. तर ते प्रकरण सोडू नका. आणि त्याच्यात आहे ना विशेष गोष्ट आहे की ठरलेले तेच गणित परत येतात. ठरलेले तेच गणित परत येतात. कुठं गेलं हे? अजून आहे फाईल प्रूव्हिंग dy by dx is equal to dy by du into du by dx. डेरिव्हेटिव्ह मध्ये 4 थिअरम आहेत, 4 पैकी एक थिअरम हमखास असतो आणि जास्त फ्रिक्वेन्सी ह्या चेन रूलची आहे. ह्याला चेन रूल काय म्हणतात माहितीये? हा जर माहित नसला ना की माणूस बेचैन होतो, म्हणून त्याला म्हणतात चेन रूल. तर याचं प्रूफ लिहित असताना एक्झिस्टन्स ऑफ dy by dx तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. हाऊ टू प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ dy by dx? फर्स्ट वी मेन्शन दॅट y is differentiable function of u. Therefore limit delta u tends to 0 delta y upon delta x exists. Therefore dy by du exists. u is differentiable function of x. This is given. दिलेले u is differentiable function of x. Therefore limit delta x tends to 0 of du by dx exists and therefore du by dx exists. And therefore limit in right side, left hand side also exists. राईट साइडचं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणून लेफ्ट साइडचं लिमिट एक्झिस्ट होतं. हे नाही लिहिलं तर 1 मार्क आम्ही कमी करू. तुमचा नाही करणार, गरिबांचा नाही. Difference between principal solutions of sin theta is equal to 1/2 and principal value of sin inverse 1/2. तर हे दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. प्रिन्सिपल सोल्युशन ज्या वेळेला लिहितो ना, प्रिन्सिपल सोल्युशन्स, त्यावेळेला ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असतं तुमच्या समोर. साइन थीटा इज इक्वल टू 1/. सर एक रिक्वेस्ट होती की बाहेर काही विद्यार्थी आहेत ना, त्यांना येऊन जर बसता येत असेल ऍडजस्ट म्हणून बसू द्या. बाहेर जर काही लेट आलेले विद्यार्थी असतील तर, तुम्हाला जर हे असेल तर असले तर काही विद्यार्थी ऍडजस्ट होऊ शकतील. ऐकू द्या त्यांना. इकडे बघा, पुढे बघा. मला याच कारणास्तव तुम्ही पाठीमागं बघितल्याने काही फरक पडणार नाही. कोण आहे काय आहे हे तुम्ही बघण्यास काही कारण नाही. माझ्याकडे लक्ष द्या. डिफरन्स बिटवीन प्रिन्सिपल सोल्युशन्स अँड प्रिन्सिपल व्हॅल्यू, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, म्हणजे गोंधळ होतो. कन्फ्युजनचा गोंधळ होतो. काय होतं? कन्फ्युजनचा गोंधळ होतो. तर
प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असतं ना, त्याला आपल्याकडे 3 रिझल्ट आहेत. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, ह्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे, सॉरी ते जनरल सोल्युशन साठी 3 फॉर्म्युले. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1/2 असेल, तर तुम्हाला थिटाच्या 2 किमती लिहायच्या असतात, जेवढ्या असतील तेवढ्या 0 to 360 डिग्री मध्ये. द व्हॅल्यूज ऑफ थिटा which lie between 0 to 360 degree and which satisfy given trigonometric equation, they are called principal solutions. Sin theta is equal to 1/2. There are only 2 values of theta which satisfy this equation and which lie between 0 to 360 degree. One is 30 degree and other is 150 degree. So if you remember formula, sin pi minus theta is equal to sin theta. Sin pi minus theta is equal to sin theta. Using this formula, immediately you will get the second solution. If you get first solution, immediately you will get second solution. And similarly for cos theta, tan theta, corresponding formula are there. Do not use hi-fi techniques. म्हणजे काय, म्हणजे काही विद्यार्थी ना आपल्या पुस्तकाच्या बाहेरचे असे काहीतरी टेक्निक वापरतात की जे बरोबर असतात पण आम्हाला समजत नाहीत ते, त्यामुळे तुमचे मार्क जातात. नंतर तुम्ही किती भांडले तरी आम्ही काही करू शकत नाही हे बरोबर आहे म्हणून. तर पुस्तकामध्ये जे आहेत ना त्याच मेथड वापरा. रीड थेअरी पार्ट फ्रॉम टेक्स्ट बुक. देर आर व्हेरी फ्यू थेरम्स. व्हेरी फ्यू थेरम्स म्हणजे फक्त छटाक छटाक थेरम येतं आपल्या दोन्ही पेपरमध्ये. लॉजिक, मॅट्रायसिस ह्याच्यामध्ये तर थेरमच नाही. खूप साऱ्या प्रकरणांमध्ये ज्या प्रकरणांमध्ये आहेत त्याच्यात 1 किंवा 2 थेरम आहेत. फॅक्टर सारख्या याच्यामध्ये 3-4 थेरम आहेत. हे सगळे थेरम तयार करा, तुम्हाला 17 मार्क निश्चितपणे मिळतील. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बद्दल बोललं. नंतर इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधले जे प्रॉब्लेम असतात ना त्याच्यात सगळी जी माहिती दिलेली असते ती माहिती वापरा. विदाउट युजिंग दॅट डोमेन एक्स लाइज बिटवीन 1/√2 to 1. सम पीपल प्रूव्ह दिस, दॅट इज नॉट गुड. तर प्रश्नामध्ये दिलेली सगळी माहिती ही वापरली पाहिजे. आता मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगणार आहे. हे कन्सेप्ट आम्ही करतो काय, 11वीच्या पुस्तकातले आपल्याला 6 प्रकरण सीईटी करता आहेत. मी आता बोर्डाच्या परीक्षेकडून सीईटी कडे वळालेलो, सीईटी कडून जेडबलई कडे वळणार आहे. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणपणे 80% प्रश्न, बोर्डाच्या परीक्षेमध्ये 80% उदाहरणं हे सॉल्व एक्झाम्पल मधले होते इथून मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तुमच्या परीक्षेत काय असेल मला नाही माहिती. इथून मागचे जेवढे पेपर आहेत त्या सगळ्या पेपरमध्ये जवळजवळ 80% प्रश्न हे सोडवून दिलेल्या उदाहरणांमधले होते. ह्या वर्षी काय असेल मला माहिती नाही, कदाचित 20% असतील. तर हरकत नाही, आपण अभ्यास करताना सगळ्यात पहिले सोडून दिलेले उदाहरणं जे आहेत त्या सोडून दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास करायचा आणि नंतर जर वेळ उरला, आपल्याला शक्य असेल तर उदाहरण संग्रहामधले उदाहरणं करा. सोडून दिलेली उदाहरणं जर तुम्हाला परफेक्ट येत असतील तर उदाहरण संग्रहामधले उदाहरणं जे आहेत त्याच्यामध्ये फक्त अंक बदललेले आहेत. प्रॉब्लेम्स इन एक्सरसाइज आर नॉट न्यू. No, nothing new concept is used in those exercise questions or miscellaneous exercise question. We use the same pattern, same formula, same question. We only change the numbers. We only change the numbers. प्रश्नपत्रिकेबद्दल कुणीच काहीच सांगू शकत नाही. पवार सर पण सांगू शकत नाहीत किंवा तुमचे गणिताचे शिक्षक पण सांगू शकत नाही. कोणी म्हणजे कुणीच सांगू शकत नाही. बोर्डाचे अधिकारी पण सांगू शकत नाहीत की तुम्हाला काय येईल, कोणालाच माहित नसतं. हा असं कसं होईल बरं, कोणालाच माहित नसतं. कोणीतरी पेपर काढला त्याला माहिती असेल ना, नसतं त्याला माहित नसतं. डोळ्यावर पट्टी बांधून काढतात का पेपर, कोणालाच माहित नसतं, कोणालाच माहित नसतं. तर त्याचं जरा इसकटून सांगतो तुम्हाला की कोणालाच माहित नसतं म्हणजे काय. प्रश्नपत्रिका काढताना आपले महाराष्ट्राचे 9 विभाग आहेत. आपण पुणे विभागामध्ये येतो. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे हे 3 जिल्हे पुणे विभागामध्ये येतात. हे बाजूने कसं आणि असं लातूर विभाग, औरंगाबाद विभाग असे 9 विभाग आहेत. प्रत्येक विभागाकडून प्रश्नपत्रिका मागवल्या जातात. 3-3 प्रश्नपत्रिका मागवल्या जातात आणि या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं आम्ही तपासणी करतो की या वेटेज प्रमाणे आहेत का, ह्याच्यामध्ये 17 मार्काची थिअरी खरंच आहे का, ह्याच्यामध्ये उदाहरणं खूप अवघड नाहीत ना, कारण आपले गरीब विद्यार्थी येतं त्यांना उगाच खूप अवघड प्रश्न विचारून निकाल कमी लागला तर पंचायत व्हायची. म्हणून साधारण प्रश्न आहेत का, नसतील तर बदल करतो आम्ही त्याच्यात, नसतील तर बदल करतो. आणि ह्या 9 प्रश्नपत्रिका तयार करून ठेवतो. ह्या 9 प्रश्नपत्रिका एका कपाटात ठेवलेल्या असतात. ह्याचे एन्व्हलप मध्ये बंद केलेले असतात पाकिटात आणि त्या पाकिटावर फक्त 40 लिहिलेलं असतं.
40 हा मॅथमॅटिक्सचा कोड आहे. त्याच्यावर मॅथमॅटिक्स लिहिलेलं नसतं, काही साल नसतं, काही नसतं, काही नसतं. त्या 9 पाकिटांच्या अगोदर तिथं काही पाकिट असतात, मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे, ह्याच पॅटर्नवरच्या ज्या शिल्लक राहिलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या, असे 15-17 पेपर तिथं असतात. ज्यावेळेला छापायला पाठवायचं ना, त्यावेळेला एक क्लार्क प्रत्येक कपाटातून एकच पेपर काढतो. मॅथमॅटिक्सचा एक पेपर, फिजिक्सचा एक पेपर, भूगोलाचा एक पेपर. ती पेटी बंद करतात, सील करतात. त्या पेटी बरोबर एक यादी देतात की आम्हाला संगमेश्वर कॉलेजमध्ये गणिताचे किती विद्यार्थी बसणार आहेत, दयानंद कॉलेजमध्ये किती विद्यार्थी बसणार आहेत, नगर कॉलेजमध्ये किती विद्यार्थी. त्यानुसार ते छापखानेवाले, छपाईवाले आपल्याला पाकिटं बनवून देतात. आणि हे छापाईचं काम हे महाराष्ट्रात होत नाही, हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये दिलं जातं. कुठं दिलं जातं हे सामान्य शिक्षकांना, सामान्य विद्यार्थ्यांना, पालकांना कोणालाच माहित नसतं. हे फक्त अधिकारी वर्गांना माहिती असतं. आणि ते सुद्धा खूप कॉन्फिडेन्शियली काम करतात. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही बघितल्यानंतर 3.5 तासानंतर ती प्रश्नपत्रिका आम्हाला पाहायला मिळते. आणि 2 वर्षापूर्वी काढलेली प्रश्नपत्रिका पण याच्यात येऊ शकते. तेव्हा कुणी म्हणू शकत नाही की आम्ही काढलेली. बरं, प्रश्नपत्रिका काढताना एक शिक्षक नसतो तिथं, त्या विभागातले 9 शिक्षकांनी मिळून कॉन्ट्रीब्युट केलेला असतो. तो काही हे होत नाही. जरी माहिती असली प्रश्नपत्रिका कशी काढतात, कोणते प्रश्न काढलेले, तर तीच प्रश्नपत्रिका येईल असं नाही. ह्या 9 प्रश्नपत्रिकेमध्ये सगळं पुस्तक येतं. आणि सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येते की सोडवून दिलेल्या उदाहरणांवर बहुतेकांचा भर असतो. कारण त्यांना आहे ना, प्रश्नपत्रिका काढली त्याचं मॉडेल आन्सर तयार करायचं असतं, म्हणजे उत्तरं द्यायची असतात. आणि उत्तर जर देताना चूक झाली तर त्यांना दंड असतो, फाईन असतो. काय करणार बरं, घ्या ना पुस्तकातले तसेच द्या, हो त्या विद्यार्थ्याचा झाला तर फायदा. आता मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगणार. आम्ही सीईटीचे पेपर काढत असताना 11वीचे 6 प्रकरणं ठेवलेले आहेत. कोणते 6 आहेत तुम्ही सीईटीच्या नोटीसमध्ये बघू शकता. त्यामुळे 11वीचा अभ्यास, मी तर म्हणतो सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्या, म्हणजे म्हणायला 6 प्रकरण येतं, पण डेरिव्हेटिव्ह 11वीचा नाही ठेवला आम्ही, 12वीचा डेरिव्हेटिव्ह ठेवलाय. मग 12वीच्या डेरिव्हेटिव्हसाठी 11वीचा डेरिव्हेटिव्ह करावा लागतो की नाही? हो म्हणा. 12वीचा डेरिव्हेटिव्ह शिकायचा असेल तर 11वीचा डेरिव्हेटिव्ह करावा लागतो का नाही? कोण नाही म्हणलं रे? हो म्हणा म्हणलं ना मी. तर असे लिंक केलेली आहे. प्रोबॅबिलिटी जर करायची असेल, डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तुम्हाला 11वी मधलं प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करावाच लागतो. तर 11वीच्या प्रोबॅबिलिटी नाही करून 12वीचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बोर्डा करता ठीक आहे, चालू शकतंय, पण सीईटी मध्ये नाही. सीईटीचे प्रश्न जे असतात ना, ते ट्विस्टेड असतात, ट्विस्ट केलेले असतात, चकवा दिलेला असतो. आम्हाला तुम्हाला फसवायचं नसतं, कारण बोर्डाची परीक्षा आहे ना, ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. आणि सीईटीची परीक्षा जी आहे ना, ह्याच्यात सिलेक्शन करायचं असतं. तेव्हा सगळ्यांना पैकी मार्क पडले, आमच्या पुढे प्रश्न पडून आता यातल्या कोणत्या मुलांना सीओईपीला ऍडमिशन द्यायचं बाबा, ह्यांना तर सगळ्याला सारखेच मार्क पडले. मग तो प्रश्न आमच्या पुढे येऊ नये म्हणून आम्ही चाळणी जी असते ती बारीक लावलेली असते. चाळणी जी लावलेली असते ती बारीक लावलेली असते. चाळणीत बरेच जण अडकतात, जे चांगले विद्यार्थी आहेत. तर आपण फॅक्टोरियल नोटेशन ऐकलेले? फॅक्टोरियल नोटेशन आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? जर हात वर करा बरं. फॅक्टोरियल नोटेशन 1, 2, 3, 3.5. फॅक्टोरियल नोटेशन ठीक आहे. मी आता इतर विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्हाला हे माहिती आहे का? कसं वाचता तुम्ही हे कसं वाचता? शेवटची ओळ कशी वाचणार? 2 is equal to 1 into 2. 2 is equal to 1 into 2 असं वाचतो का? हा, मग कसं वाचतो? हा, 2 factorial is equal to 1 into 2, that is equal to 2. Can you tell me value of 3 factorial? खूप थोडे विद्यार्थी बोलतात बरं का. बरेच जण नुसते असे स्थिर बसलेले, हलत नाही, डुलत नाही, काय नाही. ते आनंद सारखे. कोणता आनंद? मुन्नाभाई MBBS मध्ये असतो पहा, खुर्चीत बसलेला असतो, आठवतंय का? तो नुसता बघत असतो, डोलत, म्हणजे काय बोलत नाही, काय नाही. मला तर खूप वेळ माहित नव्हतं ते जिवंत का मेलेलं आहे. मित्रांनो, बिंदासपणे उत्तर द्या. चुकलं तरी काही फरक पडत नाही. रॉंग आन्सर्स आर ऍक्सेप्टेड हियर. व्हॅल्यू ऑफ 3 फॅक्टोरियल इज 6, व्हॅल्यू ऑफ 4 फॅक्टोरियल इज 24, व्हॅल्यू ऑफ 5 फॅक्टोरियल इज 120. नाउ in 5 factorial, at the end of 5 factorial,
at the end of value of 5 factorial there is one zero. In 2023 there is no zero at the end. 2023 मध्ये शेवटचा अंक शून्य नाहीये. 2023 मध्ये शून्य आहे, पण कुठे आहे? दुसऱ्या स्थानावर आहे. माझं टार्गेट असं आहे की शेवटच्या स्थानावर शून्य आहे का? तर 2023 मध्ये आहे का? नाही. 1947 मध्ये आहे का? अजूनही काही जण नाही म्हणत नाहीत बरोबर, नुसते आनंद सारखे बघतात. 1947 मध्ये झिरो आहे का शेवटी? 1950 मध्ये आहे का? किती येतं? एकच आहे. Here there is one zero at the end of 5 factorial. In 6 factorial also there is one zero. In 7 factorial how many zeros are there at the end? परत सांगा. How many zeros are there in 7 factorial at the end? 1. And you are right. At the end there is one zero. How many zeros are there in 8 factorial at the end? 1. Now my question is, how many zeros are there at the end in 100 factorial? How many zeros are there at the end in the value of 100 factorial? ज्यांना ज्यांना प्रश्न समजलाय ना त्यांनी हात वर करायचा. ज्यांना ज्यांना प्रश्न समजलाय त्यांनी हात वर करायचा. बापरे, खूप थोड्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजलाय बरं का. मी प्रश्न रिपीट करतो. हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा. 7 फॅक्टोरियल मध्ये किती झिरो आहेत शेवटी? 8 फॅक्टोरियल मध्ये किती झिरो आहेत शेवटी? तुम्हाला मी सोपा प्रश्न विचारतो. 9 फॅक्टोरियल मध्ये किती झिरो असतील शेवटी? वही आणि पेन काढा आणि उत्तर सांगा मला. 9 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियलची किंमत आहे बरं का तुमच्या समोर, करून सांगा ना रे. बघा ना, कोणी उत्तर सांगू शकतंय? कोणी उत्तर सांगू शकतंय? हा, एकच झिरो आहे, एकच झिरो आहे. आणि जर तुम्ही 10 फॅक्टोरियल बघितला, 10 फॅक्टोरियल, तर 10 फॅक्टोरियल मध्ये किती झिरो असतील? 10 फॅक्टोरियल मध्ये हे पहा, 9 फॅक्टोरियलची व्हॅल्यू जी आहे ना, ही अशाच पद्धतीची काहीतरी असेल. 9 फॅक्टोरियलची व्हॅल्यू अशाच पद्धतीची असेल. एखाद्या संख्येला आपण 10 ने गुणतो, त्याला गुणाकार न करता पटकन कसं उत्तर लिहितो बरं? 37 ला 10 ने गुणायचे. 37 is to be multiplied by 10. Can you tell me immediate answer? 1950, 1950 ला 10 ने गुणलं, 19,500. 19,500 कळतंय तुम्हाला? असं नाही वाचत आपण त्याला. 19,500, 19,500 समजतंय? म्हणजे 10 ने गुणल्यानंतर जेवढे असतील तेवढे झिरो तर असतातच असतात अगोदरचे, एक जास्तीचा झिरो येतो. मग आता साधा सोपा प्रश्न आहे. 9 फॅक्टोरियल मध्ये शेवटी एक झिरो आहे, तर 10 फॅक्टोरियल मध्ये किती झिरो असतील? 2 झिरो. समजतंय? तर हा कन्सेप्ट वापरून आम्ही ह्याच्या म्हणजे बुद्धिमत्ता तपासण्यासाठी जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न एकदा विचारला होता. 100 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 100 पर्यंतचा गुणाकार. हा गुणाकार जर तुम्ही करायला सुरुवात केली, तर थोड्याच वेळात ह्या संख्या उत्तर एवढं मोठं होत जातं ना की हे मोठं उत्तर बघून आपल्या तोंडातून आपोआप उद्गार चिन्ह निघतं. पण आपण म्हणतो किती मोठी ही संख्या, म्हणून हे चिन्ह वापरले फॅक्टोरियलला. देर इज रिझन. प्रत्येक नावामागं कारण असतं. प्रत्येक नावामागं, प्रत्येक शहराच्या वस्तूच्या कन्सेप्टच्या नावामागं कारण असतं. ह्याला हे चिन्ह का वापरलं? तर त्या संख्या मोठ्या होतात. 100 फॅक्टोरियलची किंमत काढणं आपल्याला शक्यच नाही. 100 फॅक्टोरियलची किंमत काढणं आपल्याला शक्य नाही. कॅल्क्युलेटर वापरून शक्य नाही, कॉम्प्युटर वापरून शक्य नाही. सुपर कॉम्प्युटर वापरला ना, सुपर कॉम्प्युटर, तरी सुद्धा शक्य झालेलं नाही 100 फॅक्टोरियलची किंमत काढणं. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल ना, तर हा लेक्चर संपल्यानंतर
मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. हे लेक्चर संपल्यानंतर तुमचं गुगल स्टार्ट करा आणि गुगलमध्ये बोलून काही प्रश्न विचारायचे कन्सेप्ट असतात, काही लिहून विचारतो आणि काही बोलून, तर तो चालू करा त्याचा माईक आणि त्याच्यात बोला, हे गुगल व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 100 फॅक्टोरियल, म्हणून बघा काय होते बघा. हे गुगल व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 100 फॅक्टोरियल. गुगलला उत्तर देता येतं बरं का, सुपर कॉम्प्युटरला उत्तर देता आलं नाही, पण गुगलला उत्तर देता येतं, पण आपल्याला ते समजत नाही. आपल्याला ते समजत नाही. तुम्ही अवश्य प्रयोग करून बघा, अवश्य प्रयोग करून बघा की 100 फॅक्टरची व्हॅल्यू कोणाला विचारायची? गुगलला. आणि काय उत्तर सांगतोय तो. तर आता या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचं ते मी तुम्हाला सांगतो. आपण 5 फॅक्टोरियल मध्ये एक झिरो येतो हे बघितलंय. तो झिरो कशामुळे तयार होतो माहितीये का, की त्याचे जर आपण सुट्टे सुट्टे भाग केले, इफ वी डिवाइड दॅट नंबर इनटू प्राइम फॅक्टर्स, 5 factorial is 1 into 2 into 3 into 4 into 5. If I split 4 into 2 into 2, त्याच्यामध्ये there are some 2s and some 5s. म्हणजे त्या संख्येचं मी प्राइम फॅक्टरायझेशन केलं, मूळ अवयव पाडले आणि त्या मूळ अवयवामधून एक 2 घ्यायचा आणि एक 5 घ्यायचा, त्यांची जोडी लावायची, त्यांचा गुणाकार करायचा. 2 into 5 is 10 and every 10 will generate 1 0. So in 5 factorial there are 3 2s. म्हणजे 2 ही अंक 3 वेळा येतो, पण 5 हा अंक एकदाच येतो. मग एकच जोडी तयार होईल, 5 गुणिले 2 म्हणून एकच झिरो. 10 फॅक्टोरियल मध्ये अख्खा तयार झिरो आपल्याकडे 10 एक होता शेवटचा, आणि 5 आणि कुठली तरी एक समसंख्या घ्या, त्यांचा गुणाकार केला की एक झिरो मिळतो, म्हणून 2 झिरो येतो. 100 फॅक्टोरियल मध्ये आपल्याला फक्त बघावं लागेल 1 पासून 100 पर्यंत ज्या संख्या आहेत ह्याच्यामध्ये 5 किती वेळा येतो, अँड दॅट्स ऑल. अँड दॅट्स ऑल. जेवढ्या वेळा 5 येतो, कारण प्लेंटी ऑफ 2s आर देअर, प्लेंटी ऑफ 2s आर देअर, म्हणजे आपल्याकडे 2 ची संख्या ही मोप आहे, भरपूर आहे, रगड आहेत, खूप आहेत, त्यांना काही कमी नाही. पण 5 लिमिटेड आहेत. किती असतील 5 तेवढं एकदा समजलं की आपलं उत्तर ठरलं. आता मी वेळेअभावी तुम्हाला हे देत नाही, नाहीतर माझं व्याख्यान ज्या वेळेला मर्यादित विद्यार्थ्यांकरता असतं किंवा वेळेत होत असतं, पूर्वतयारी केलेली असेल, तर मी तिथे एक लिंक देत असतो. त्या लिंक मध्ये पोल्स इझेड लिहिलेलं आहे. पोल्स इझेड हे एक ऍप्लिकेशन आहे आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप मध्ये ही लिंक आली, त्याने क्लिक केलं की त्याला उत्तर देण्याची सुविधा असते. मला वाटतं तो अमिताभ बच्चनचा कार्यक्रम असतो किंवा आणखी काही टीव्हीवरचे शो असतात, त्याच्यामध्ये ऑडियन्स पोल घेतला जातो का, ऑडियन्स पोल त्या मशीनद्वारे. तर तशा पद्धतीचा आपला मोबाईल आपण वापरू शकतो. आणि माझ्याकडे एक लिंक असते, त्याच्यावर क्लिक केलं की किती विद्यार्थ्यांनी उत्तर काय दिलेले ते मला इथं पाहायला मिळतं. बार डायग्राम मिळतो, संख्यात्मक उत्तर मिळतं. म्हणजे कुणी हात जरी वर करायला लाजत असेल, घाबरत असेल, तरी मोबाईल मधून तो उत्तर देतं आणि मग आपल्याला कळतं किती. परंतु माझी ही पूर्वतयारी झाली नाही, त्यामुळे मी इथं ही पोल्स इझेड काही वापरतो. तर 1 ते 100 मध्ये 5 ज्याच्यामध्ये आहे ना ते निवडून निवडून मी बाहेर काढलेले. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 हे 10 आहेत आणि खालच्या रांगेत 10 आहेत. मग किती झिरो असतील बरं? 20. पण 20 हे उत्तर चुकीचं आहे, कारण याच्यातले काही नंबर असे आहेत ना की त्यांना फोडलं ना आपण, त्याच्यातून 2 5 निघतात. उदाहरणार्थ 25 म्हणजे 20 पेक्षा एक झिरो तर नक्की जास्त असणार आहे. अजून कोण आहे असा की ज्याला फोडल्यावर त्याच्यातून 2 झिरो निघतील, 2 5 निघतील? 50, राईट. 50 चे जर प्राइम फॅक्टर केले मुळावर 2 दा 5 निघेल त्याच्यातून. अजून 75 बरोबर आहे. अजून एक आहे 100 अँड दॅट्स ऑल. 24 zeros आर देअर, 24 zeros आर देअर. तर अशा पद्धतीचे म्हणजे आता हे आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित नाही, परंतु गणिताशी निगडित आहे. सर्व विद्यार्थ्यांना समजावं, 11वीच्या विद्यार्थ्यांना समजावं म्हणून हा प्रश्न मी निवडला होता. हा काही सीईटी मधला प्रश्न नाहीये, हा सुद्धा प्रश्न सीईटी मधला नाहीये. विच इज ग्रेटर, 2⁻³ और 3⁻²00? या दोन पैकी कोणती संख्या मोठी असेल? याच्यासाठी सुद्धा मी पोल तयार केला होता. तर पहिली संख्या जी आहे ना त्याला 300 ला 3 गुणिले 100 लिहू आपण डोक्यावर. नंबर 300 कॅन बी व्ह्यूड एज 3 into 100. So 2⁻³ 2⁻³ is 8. So A is 8⁻100. आणि B ला पण थोडं सोपं रूप दिलं, त्याचं काय झालं? 9 कुठून आला?
9 कुठून आला? 3 चा स्क्वेअर. त्या 200 ला 2 into 100 लिहिता येतं. म्हणजे घातांक सारखा केला, इंडायसेस सेम केले. When two indices are same, we can compare those numbers by observing their base. म्हणजे पाया बघून आपण ठरवू शकतो. So which is greater, A or B? Which is greater? Hello? B is greater. B is greater. हा प्रश्न आम्ही 2016-17च्या CET मध्ये विचारला होता आणि त्याच्यामुळे खूप वादंग झालं होतं. The square of every real number is positive. The square of every real number is positive. Those who want to say this statement is false will raise their hands. Those who want to say that this statement is false will raise their hands. 1, 2, 3, 3.5, 4.5. काय पाठीमागे बघू नका. हा मित्रा उभा राहा. तुझं काय मत आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? नाही, ठीक आहे. लाजतोय, घाबरतोय, काय वाटतंय तुला? हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? का बरं? कशामुळे? शांत राहा, मला उत्तर द्यायचं स्पष्टीकरण ऐकू द्या. असंच म्हणला का तू? का काही कारण आहे? नाही, तुझं उत्तर सुदैवाने बरोबर आहे. आणि असेही विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळतात. आम्हाला त्यांना मार्क द्यावे लागतात एक्झामिनरला, पण आम्ही बारकाईने तपासून ज्यावेळेला पाहतो ना, त्यावेळेला मग आम्ही जेव्हा लक्षात येतं की नाही मी ह्याला मार्क नाही देणार, मी ह्याला मार्क देणार नाही देणार. असाच एक प्रश्न आम्ही मला एक्झॅक्ट आठवत नाही, बहुतेक 93 चा पेपर होता. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. आणि परीक्षकांना सूचना होती की त्या विद्यार्थ्याने फॉल्स लिहिलं असेल त्याला मार्क द्या, त्याने एफ लिहिलं असेल मार्क द्या, त्या विद्यार्थ्याने फक्त असं काढलं असेल मार्क द्या, त्या विद्यार्थ्याने सी लिहिलं असेल टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन तरी त्याच्या बुद्धीचा विचार करा, त्याला काहीतरी कळालंय तरी त्याला मार्क द्या. एका शिक्षकाने त्या पद्धतीने फॉल्स लिहिल्याबद्दल मार्क दिले होते. मी म्हटलं सर याचे मार्क कमी करा, त्याला देऊ नका. ते म्हणले सर फॉल्स पूर्ण शब्दात लिहिलं त्याने, दिस स्टेटमेंट इज फॉल्स, आणि खाली वाचा म्हणले, त्याने स्पष्टीकरण पण दिले. मी स्पष्टीकरण वाचलं आणि त्यांना सांगितलं की तरी पण याचे मार्क कमी करा. कारण स्टेटमेंट होतं मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? काय आहे? मोठ्याने बोला. फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. मग पवार सरांनी त्याचे मार्क का कमी केले असते? त्यांनी स्पष्टीकरण खूप मजेशीर लिहिलं होतं. म्हणजे हा म्हणतो ना असंच, त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया बट इंडिया इज कॅपिटल ऑफ मुंबई. आता नियमात थोडा बदल करतो. थोडासा बदल करतो. तुम्ही ना फक्त ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचंय. मी तुम्हाला स्पष्टीकरण विचारणार नाही, आणि त्याच्यावर जशी मुसीबत आली तशी मुसीबत तुमच्यावर येणार नाही. मी समजू शकतो तुमच्या अडचणी. तर किती जणांना असं वाटतंय की हे स्टेटमेंट फॉल्स आहे? त्यांनी हात वर करा. आता किती जणांना असं वाटतंय की हे स्टेटमेंट ट्रू आहे? त्यांनी हात वर करा. बरेच विद्यार्थी ज्यांनी हात वर केला नाही त्यांनी एकदा हात वर करा. आता जे जिवंत आहेत त्यांनी हात वर करा. म्हणजे आनंदाची पुढची स्टेज झाली तुमची. अरे थोडं बिंदासपणे राहा. आजच्या दिवस पवार सरांच्या तासाला एकदम बिंदास राहायचं. चला परत एकदा पाहू आपण. किती जणांना वाटतं हे स्टेटमेंट फॉल्स आहे? हात वर करा. फॉल्स असं किती जणांना वाटतंय? दुसऱ्याचा हात बरंच वर करायचा नाही. आमच्याकडे असं करते, त्याला बुंदीवाडा म्हणते, त्याला बुंदीवाडा. आणि ते बुंदीवाला आला ना तू म्हणते मला बी वाडा. बरंच हात वर नका करू. चला एक विद्यार्थिनी आहे, मुलांमध्ये कुणी नाही. ट्रू आहे असं किती जणांना वाटतंय बरं? बरेच विद्यार्थी. व्हेअर देर इज अ मेजॉरिटी देर इज सम गडबड. Where there is a majority, there is some gadbad. Now, can you guess the correct answer? Without knowing,
Can you guess what must be the correct answer? False. False answer is the correct answer. Now, how can this statement be false? So what statement says? Square of every real number is positive. Is a square of every real number positive? Is a square of every real number is positive? Do you know any real number whose square is not positive? Yes? Zero. Zero is a real number and its square is not positive. Zero is a real number, its square is not positive. समजतंय का? होल नंबर हे रियल नंबर असतात. Zero is whole number, all whole numbers are real numbers, all natural numbers are real numbers. Zero is real number, zero is real number and its square is zero, which is not positive, and therefore this statement is false. तर हा परीक्षेमधला प्रश्न आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न आम्ही तयार करत असतो. मला वाटतं मॉड्युलस ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. मॉड्युलस ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. ट्रू ऑर फॉल्स? मॉड्युलस ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. व्हाय इट इज फॉल्स? आता सांगा बरं का फॉल्स आहे? तुम्ही तर म्हणले होते सर कारण विचारणार नाही. आता कसं काय विचारलं कारण? का म्हणता? हा, झिरोचं मॉड्युलस काय आहे? झिरो. कुठं पॉझिटिव्ह आहे? तर मित्रांनो, सीईटीची तयारी करत असताना, सीईटीची तयारी करण्यासाठी तुम्हाला कुठलेही सीईटीचे मोठाले किमती महागडे पुस्तकं घेण्याची गरज नाही. सीईटीचा पेपर काढताना पेपर सेटरला फक्त आणि फक्त टेक्स्ट बुक दिलेले असतात. 8 लोक असतात तो पेपर सेट करण्यासाठी आणि त्या 8 जणांना मिळून वेगवेगळ्या जेवढ्या बॅचेस होतील, आता सध्या 12-13 बॅचेस होत असतात आपल्या ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे. जेव्हा ऑफलाईन परीक्षा व्हायची तेव्हा एकच पेपर काढायचो आम्ही. तो एक पेपर काढण्यासाठी आम्ही 3-4 पेपर काढून द्यायचो, त्यातला कुठला तरी एक पेपर येतो. आता 12-13 पेपर वापरण्यासाठी आम्ही 20 पेपर काढून देतो आणि त्या 20 पेपर पैकी कुठला पेपर कुठल्याही बॅचला पाठवला जातो रॅन्डमली. तेव्हा पेपर सेटरला सुद्धा माहित नसतं की कोणाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणाला कोणते प्रश्न विचारले जातील, कोणाच्या वाटेला कोणता पेपर येईल हे सांगता येत नसतं. पेपर काढत असताना, प्रश्न सेट करत असताना आमच्या पुढे फक्त टेक्स्ट बुक असतं आणि आमचं डोकं असतं. त्या टेक्स्ट बुक मधला कन्सेप्ट वापरून आम्हाला प्रश्न काढायचा असतो. प्रश्न काढल्यानंतर लिहून द्यायचा असतो की हा प्रश्न पुस्तकातल्या कोणत्या कन्सेप्टवर आधारित आहे. मग SN1 रिॲक्शन वरचा प्रश्न असेल तर SN1 रिॲक्शन वरती आहे बा प्रश्न हा. सिस्टीम ऑफ पुलिस वरचा प्रश्न असेल, कॅनॉट इंजिन वरचा प्रश्न असेल, जो काही असेल, मायटोकॉन्ड्रिया वरचा प्रश्न असेल, तो कन्सेप्ट आम्हाला सांगावा लागतो कोणत्या पानावर तो कन्सेप्ट आहे त्यानुसार. जर कन्सेप्ट पुस्तकामध्ये नसेल तर तो प्रश्न ठेवला जात नाही, तो प्रश्न डिस्कार्ड होतो. डिफिकल्टी लेवल ही दिवसेंदिवस आता वाढवत चाललीत, कारण मुलं अभ्यासच तेवढा करतायत. तेव्हा आम्हाला त्यांचं सॉर्टिंग करणं अवघड जाते. म्हणून 20% प्रश्न सीईटीचे अवघड असतात. 80% प्रश्न हे सामान्य जनतेला सोडवता येतील असे प्रश्न असतात आणि आपल्याला 80% प्रश्न जरी सोडवता आले तरी चांगले मार्क मिळू शकतात. आपण टार्गेट 80% प्रश्नाचं करायचं. त्याच्याकरता तयारी ही टेक्स्ट बुकची करायची. टेक्स्ट बुक मधले सगळे बारीक सारीक कन्सेप्ट हे वापरले पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं झालं उत्तर सांगून. आता तुम्हाला हा लॉगॅरिथमचा नियम माहिती आहे का? पहिला m टाइम्स log a इज इक्वल टू log ऑफ a रेज टू m. हा नियम माहिती आहे का? हो म्हणा. हा रूल माहिती आहे का लॉगॅरिथमचा? दुसरा रूल माहिती आहे का बरं? लॉगॅरिथम इज इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे त्याचा ग्राफ जर बघितला ना तर तो वर जातो. म्हणजे महागाईचा जर ग्राफ काढला आपण तो वर जातो. कधीतरी थोडासा खाली आल्यासारखं होतो, परत वर जातो. सोन्याचे भाव जर बघितले तर वाढता चढता क्रम आहे त्याचा. कधीतरी तो थोडासा खाली येतो, परत वर जातो, कधीतरी खाली येतो. लॉगॅरिथमिक फंक्शन एकदा सुद्धा खाली येत नाही. इन्क्रीजिंग म्हणजे इन्क्रीजिंग मीन्स फॉर लार्जर व्हॅल्यू लॉगॅरिथम इज लार्जर. log 10 आणि log 20 बिगर, log 20 इज बिगर दॅन log 10. ह्याला म्हणतात इन्क्रीजिंग फंक्शन. याला काय म्हणतात? इन्क्रीजिंग फंक्शन. तर ह्या दोन गोष्टीचा वापर करून मी काही स्टेप्स इथं लिहिलेले आहेत, ते आपण एक स्टेप करून वापरू. जे आपसात बोलतायत त्यांना जर स्टेप बघितल्या नाही मधल्या तर समजणार नाही आणि तुम्ही शेजाऱ्याला दोष देताल किंवा मला हे करताल, ब्लेम करताल. तसं नाहीये. लक्ष दिलं तर एकदम गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा समजेल. पहिली स्टेप आहे 2 इज लेस दॅन 3. त्यावेळेला आपल्याला काही माहिती असताना त्यावेळेला आपण असं लिहितो वी नो दॅट. किंवा थिअरमचं प्रूफ लिहिताना माहित नसताना सुद्धा असं लिहावं लागतं वी नो दॅट.
हो लिहावं लागतो, काय करणार. एखादा व्यक्ती भेटल्यानंतर म्हणतो ग्लॅड टू सी यू. कुठून आली बॅट काय माहिती. एक स्वागत गीत म्हणत होते मुली एका शाळेमध्ये. तुम्ही स्वागत गीत ऐकलेले, पाहिलेले, म्हटलेले. त्या स्वागत गीतामध्ये ना त्या दोन मुली होत्या ना, त्या दोघींचे भांडणं होते. स्वागत करी, तिला लाथ मारायची, पाहिलं स्वागत करी, सगळं स्वागत गीत त्यांचे एकमेकांकडे बघत बघत चाललेलं होतं. तर we know that 2 is less than 3. I will multiply both sides of this equation by log half. Do you have any objection if I multiply both sides of equation by log half? Hello, हे तिघजण उभं राहा. तुम्ही तिघजण उभे राहा. तिघं उभं राहा. 1 2 3. सर बसा बसा बसा. मी बघतो. मी 1000 2,000 5,000 12,000 लोकांना एका वेळेला शिकवलेले. 12,000 रेकॉर्ड आहे माझं. उभं राहणार मित्रांनो. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मी. एकदम सोपा प्रश्न आहे. उभं राहा. उभं राहा ना. लाजतात का? लाजत नाहीत ना? बस 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 बस. हे पहा, मी जे काही सांगतोय ना, इतर वेळेला तुम्ही थोडं बोललात तरी चालेल, पण आता ह्या काही स्टेप्स आहेत ना, त्या जर बघितल्या तुम्ही तर तुम्हाला समजेल. एखादी स्टेप जर मिस झाली तर काहीच कळणार नाही. मी कशाने मल्टिप्लाय करायचं सांगितलं होतं? लॉग 1/2. लॉग 1/2 ने मल्टिप्लाय केल्यावर होईल 2 into log half is less than 3 into log half. Any objection? Any अडचण? Simplify this using rules of logarithm. हा 2 जो पुढे होता तो डोक्यावर जाईल, 3 जो पुढे होता तो डोक्यावर जाईल. समजतं हे? पुढची स्टेप बघा. log 1/4 is less than 1/8. काय केलं बरं इथं? 1/2 चा स्क्वेअर केला, 1/2 चा क्यूब केला. पुढे logarithm is increasing function. If log a is greater than log a is smaller than log b, then a must be smaller than b. छोट्याचा लॉगॅरिथम छोटा असतो, मोठ्याचा लॉगॅरिथम मोठा असतो. त्यामुळे 1/4 is less than 1/8. I will multiply both sides by 8. ह्या दोन्हीला पण 8 ने मल्टिप्लाय करू किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 8 is less than 4. 8 is less than 4. वाचू शकता तुम्ही. 8 is less than 4. काय झालं बरं? काही म्हणजे असे डोळे मिसपरण्यासारखं काही झालंय का? नाही. एव्हरीथिंग इज आबादी आबाद. सगळं व्यवस्थित चाललंय. काही विक्षिप्त विचित्र दिसतंय तुम्हाला? एखादी चुकीची स्टेप याच्यात? कोणती स्टेप चुकीची आहे मॅथमॅटिकली? शेवटची स्टेप वाचता येते तुम्हाला? नाही. मी सांगतो तोंडी. त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. 8 is less than 4. 8 is less than 4. ही आहे शेवटची स्टेप. मग हे सगळं वाचल्यानंतर याच्यातली कोणती स्टेप चुकीची वाटतेय? शेवटची. काय शेवटची स्टेप? 8 is less than 4. पण ती कशावरून आली? सेकंड लास्ट स्टेप वरून. सेकंड लास्ट स्टेप चुकीची आहे का? सेकंड लास्ट स्टेप चुकीची आहे का? 1/4 is less than 1/8. हो, चुकीचं आहे ना. म्हणजे पाव भाग आणि 1/8 भाग. 1/8 मोठा कसा असेल? पाव मोठा आहे ना. म्हणजे सेकंड लास्ट स्टेप पण चुकीची आहे. थर्ड लास्ट स्टेप चुकीची आहे का? माहित नाही, बघावं लागेल. त्याचं लॉगॅरिथम काढून बघावं लागेल. 1/4 चा लॉग काढता येईल आपल्याला. 0.25 असं लिहून त्याचा लॉग काढता येईल. आणि त्या 1 ला 8 ने बघून त्याचा लॉग काढता येईल. ती स्टेप चुकीची असू शकते का त्याच्यावर? मग चुकलं कुठून आपण? नेमकं कुठून चुकतो? चुकत आलोत आपण. म्हणजे खालून तपासत गेलो ना कुठं मिस्टेक आहे, तर आपण 2-3 स्टेप पर्यंत आलो. तर एक्झॅक्ट मिस्टेक कोणत्या स्टेप मध्ये ते मी विचारत असतो. आणि ती मिस्टेक इथे आहे का? लॉग 1/2 ने मल्टिप्लाय करतो ना, त्याला इनइक्वॅलिटी प्रिझर्व होणार नाही. निगेटिव्ह संख्येने भागलं, निगेटिव्ह संख्येने जर गुणलं तर इनइक्वॅलिटीचं साइन चेंज होतं. If a is less than b doesn't mean that minus a is less than minus. If we multiply, change their sign, inequality changes its sign. And log half is negative. Log half is negative. Log half is log 1 minus log 2. Log 1 is 0. So this is 0 minus log 2. So it is minus 0.3010. Minus 0.3010. This is negative. So we are multiplying both sides by negative number. So this was the mistake here.
ही एक पझल आहे, मी स्किप करतोय. आपल्या गणिताशी निगडीत जे आहेत त्या प्रश्नांवरती मी फोकस करतो. स्लाइड खूप आहे. कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 5 then sin थीटा इज इक्वल टू व्हॉट. हा सीईटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रश्न विचारला गेला होता. आता हा प्रश्न कॉमन झालाय, 11वीच्या पुस्तकामध्ये पण आलेला आहे. तो आपल्याला कोसेक थीटा प्लस कॉट थीटाची किंमत दिली आणि त्याच्यावरून साइन थीटाची किंमत विचारलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सिम्प्लिफिकेशन करून उत्तर काढता येतं. कोसेक थीटा वरून मी तो 5 मायनस कॉट थीटा लिहिला, स्क्वेअर केले, सिम्प्लिफाय केले, याच्यातून कॉट थीटा मिळाला. कॉट थीटा वरून कोसेक थीटा काढला, कोसेक थीटाला खाली डोकं वर पाय केलं की साइन थीटा मिळतो आणि आपल्याला साइन थीटाची किंमत विचारलेली आहे. हा झाला राजमार्ग. हा झाला राजमार्ग. हे जे काय आहे ह्याला मी काय म्हणतो, राजमार्ग. पण सीईटी मध्ये अशा पद्धतीने गणित जर केली तर आपला पेपर उरकणार नाही. ह्याच्याकरता काय लागतं, आपला अभ्यास असावा लागतो. काय अभ्यास असायला पाहिजे इथं, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला हे माहिती आहे का, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तुम्हाला हे पण माहिती असेल 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. मग त्यातला कोसेक स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर एका बाजूला घेतले, 1 जर दुसऱ्या बाजूला ठेवला तर फॉर्म्युला तयार होतो कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलेने आपण फॅक्टराइज करू शकतो. हे फॅक्टराइज करूनच लिहिलंय मी. ह्याच्यातला कोसेक थीटा प्लस कॉट थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती आहे 5. ती किती आहे, 5. मग ही जर 5 असेल तर कोसेक थीटा मायनस कॉट थीटाची किंमत 1/5 होईल. पहा माझ्याकडे एक किंमत आहे कोसेक थीटा प्लस कॉट थीटाची, मी त्याच्यावरून कोसेक थीटा मायनस कॉट थीटाची व्हॅल्यू लिहिली. हे दोन इक्वेशन ऍड केले की त्यातला कॉट थीटा नाहीसा होईल. 2 कोसेक थीटाची व्हॅल्यू मिळेल, कोसेक थीटा मिळेल आणि त्याला खाली डोकं वर काय केलं की साइन थीटा मिळेल. तर याला मी शॉर्टकट हा शब्द वापरत नाही, परंतु आयडेंटिटीज माहिती असतील, नॉलेज जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही कमी वेळेमध्ये प्रश्न करू शकता. तर हे मला तुम्हाला दाखवून द्यायचे. हा रिलेशन वरचा प्रश्न आहे, वाचू आपण. ए सेट दिलेला आहे, बी हा एक सेट दिलेला आहे. इफ आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी सच दॅट एक्स वाय बिलॉंग्स टू आर विथ एक्स ग्रेटर दॅन वाय देन रेंज ऑफ आर इज. म्हणजे ही जोडी ए मधला एक्स आणि बी मधला वाय केव्हा रिलेट केली जातील, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय. 3 is greater than 1. So 3 1 is proper order pair. 3 1. X should be bigger than Y. First element should be bigger than second element. So can you write such pairs? जसं मी 3 1 सांगितला तर आणखी काही पेअर सांगता येतील का? हो 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 लिहिता येतील आपल्याला. आणि ते एकदा लिहून झाले, ते एकदा असे लिहून झाले, खालून दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलेत पण मी. सगळे लिहून काढायचे, चुन चुन के निकालना पडता है, चुन चुन के. आणि मग रेंज, रेंज म्हणजे काय माहित पाहिजे. रेंज माहिती असेल तर तुम्ही रिलेशन कडे बघितलं की रेंज सांगू शकता. ज्याला रेंजची डेफिनेशन माहित नाही त्याला काहीच कळणार नाही. आणि रेंजची डेफिनेशन माहिती होण्यासाठी पुस्तक वाचणं हे गरजेचं आहे. 12वीच्या पुस्तकात कुठे रेंजची डेफिनेशन सापडणार नाही. मग कितवीच्या पुस्तकात सापडेल, 11वी. 11वीची पुस्तक हे 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाचणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क हवे असतील तर 11वीचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. ट्रिगोनोमेट्रीचे प्रश्न आहेत, त्याला आयडेंटिटीचा वापर केलाय आणि सिम्प्लिफाय करून केलेले आहेत. काही प्रश्नांना सिम्प्लिफिकेशन करावं लागतं, काही प्रश्नांना सिम्प्लिफिकेशनची गरज नसते. 12:40 झालेले आहेत. साधारणपणे 1 वाजता मला लेक्चर थांबवायचं आहे, 20 मिनिटं बाकी आहेत. चालेल थांबवलं 1 वाजता तर मग 12:45 वाजता नाही, मग विद्यार्थ्यांनी सांगायचं. सरांचं काय नाही, मी सरांना विचारत नाही सर कधी थांबवू कधी सुरू करू, तुम्ही सांगायचं. हा 1च्या पुढे गेलं तर चालेल का, 1च्या पुढे गेलं थोड्या वेळ तर चालेल का, चालेल, ठीक आहे ठीक आहे. काय होतं, एखाद्या वर्ग ताब्यात मिळाला आणि बोलतच राहिलं तर ते विद्यार्थी इतके शाप देतात ना, मग जाताना गाडी पंक्चर होते. शाप नाही द्यायचे नक्की. मी हा प्रॉब्लेम स्किप केलाय. हा प्रोबॅबिलिटीचा एक प्रश्न आहे जो 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल असा प्रश्न मी घेणार आहे.
तो अगोदरचा जो प्रश्न होता तो लाईन मधला प्रश्न होता आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना पेअर ऑफ लाईन्स माहिती नाही येत. थोडं डुबडुब करते. 2 dice are thrown together. 2 dice are thrown together. The probability that the sum of the numbers is divisible by 2 or 3. हा साधा सुद्धा प्रश्न आहे. फक्त मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काय सांगणार आहे तर सोल्युशनचा भाग माझा थोडा वेगळा आहे. इन एक्झामिनेशन or in textbook, a number of questions are there which includes tossing of coin, throwing of die and drawing a card. So most of means more than 80% questions are based on this: tossing of coin, throwing a die and throwing a die and drawing a card. म्हणजे पत्त्याच्या कॅट मधून कार्ड काढलं. डाईसला तुम्ही काय म्हणता तू मराठीत? मराठीत काय म्हणतात डाईसला? मराठी शब्द माहित नाही. अरे माहित नाही असं म्हटल्यानंतर राज ठाकरेला काय वाटेल ना? पोरांना मराठी आहे ना, महाराष्ट्रातल्या पोरांना मराठी आहे ना. डाईसला काय म्हणतात? फासा. फासा मराठीमध्ये फासा म्हणतात, हिंदीमध्ये पासे म्हणतात. हिंदीमध्ये पासे म्हणतात, पासा म्हणतात आणि मराठीमध्ये फासे म्हणतात. आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला गुडगुडी म्हणतात. ऐकलं नाही हा शब्द तुम्ही? गुडगुडी. क्यूब, डाय. डाय इज सिंग्युलर अँड इट्स प्लुरल इज डाइस. इट्स प्लुरल इज डाइस. आपण सापशिडी खेळण्यासाठी वापरतो पहा, सापशिडी खेळण्यासाठी वापरतो. महाभारतामध्ये सुद्धा होते शकुनी मामाकडं. मी एकदा माझ्या मामाला खूप दिवसानंतर भेटलो होतो. त्याला म्हटलं, मामा तुला नेमकं काय म्हणावं मला कळाना. तो म्हणला, काय म्हणावं म्हणजे? नाही म्हणजे तुला शकुनी म्हणू का अपशकुनी म्हणू? बराच वेळ विचार करत बसला मामा, काय म्हणावं, शकुनी म्हणावा का अपशकुनी म्हणावं, दोन्हीतलं काहीतरी एक. तर ते महाभारतातले थोडे वेगळे होते आणि हे असे रेक्टँग्युलर होते. ते रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड आपले क्यूबच्या टाइप मध्ये असतात. त्याला 6 याच्यावरती 6 अंक किंवा 1 पासून 6 पर्यंतचे डॉट असतात आणि ते टाकल्यानंतर सगळ्यात वरच्या बाजूला जो अंक येतो ना त्याला आउटकम म्हणतात. When we roll 2 dice at a time and ask what is the score, what is the score, what we do, we read numbers on the top page, add them and then tell the score. म्हणजे मी जर 2 डाइस रोल केल्या आणि टाकल्या, विचारलं व्हॉट इज द स्कोर, व्हॉट इज द स्कोर, मी पाहणार कोणते नंबर आहेत ते, त्यांची बेरीज करणार आणि बेरीज करून माझा स्कोर सांगणार. माय क्वेश्चन इज व्हॉट इज द मिनिमम स्कोर? When 2 dice are rolled, what is the minimum score? When 2 dice are thrown, what is the minimum score? Hello? When 2 dice are thrown, what is the minimum score? Can score be less than 2? Oh, minimum score is 2. What is the maximum score? Maximum score is 12. Do you know, have you, or can you tell me how many outcomes are there, possible outcomes when 2 dice are rolled? 36. 36. Of these 36 outcomes, how many outcomes give the score 2? Only one. What is that outcome? 1, 1. And how many outcomes give the score 12? 1. Which one? 6, 6. हे दिसतंय तुम्हाला? 1, 1 आणि 6, 6. ह्याची बेरीज 2, ह्याची बेरीज 12. त्यांना भाऊबंद नाही. 3 स्कोर येणारा एखादा आउटकम सांगा. 3 स्कोर येणारा एखादा आउटकम. 1, 2, 2, 1. अजून एक सांगा. अजून एक सांगा. 1, 2 झालं, 2, 1 झालं. अजून एक सांगा. अजून एक कसं काय सांगताय? 2च येतं. So how many outcomes are there for which score is 2? 2. How many outcomes are there for which score is 11? 5, 6 and 6, 5. Only 2. तर आपण आहे ना कधीच ह्या बेरजेचा किंवा ह्या स्कोरचा टेबल बनवला नाही. तो टेबल एकदा बनवून घ्यायचा. कसा बनवला टेबल? पहिल्या रांगेमध्ये मिनिमम स्कोर पासून सुरुवात केली, मॅक्सिमम स्कोर पर्यंत लिहिलं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 एवढा स्कोर असतो ना.
मग 2 स्कोर येणारे आउटकम किती आहेत? 1 × 1 आहे. 3 स्कोर येणारे आउटकम किती आहेत? 2च आहेत. 3 स्कोर, 4 स्कोर वाले 3 आहेत, 5 स्कोर वाले 4 आहेत. हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते 36 लिहिले ना, त्याच्याकडे बघून तुम्ही ठरवू शकता. असे डायगोनल जर काढले ना तर बरोबर तुम्हाला ती स्कोर पाहायला मिळेल. हा जर टेबल तुमच्या समोर असेल, हा टेबल जर तुमच्या डोळ्यासमोर असेल, तर तुम्ही प्रोबॅबिलिटीचे खूप सारे प्रश्न सहजपणे सोडवू शकता. आपला जो प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये म्हणतात सम मीन्स 4 इज डिव्हिजिबल बाय 2 or 3. तर ह्याच्यातले कोणते कोणते स्क्वेअर 2 ने 3 ने भाग जातात हे मोजणं जरा भरपूर आहे. त्यामुळं मी लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट वापरतो. म्हणजे कंडक्टर लोक आहे ना, गाडीत पॅसेंजर किती आहेत हे नाहीत मोजत, किती जागा रिकाम्या आहेत ते मोजतात. त्यांना माहिती असतं गाडीची कॅपॅसिटी 40 आहे आणि 6 माणसं अजून बसू शकतात. म्हणजे गाडीत किती माणसं असतील? 34. गाडीत किती माणसं असतील? 34. ह्याला म्हणतात लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट. एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एस एन ऑफ एस मायनस एन ऑफ ए. तर त्याचा वापर करून मी जे नको आहेत ना तेवढे काढून टाकणार आहे. कोणाला काढले जरा बघू दे ना. 5. 5 इज नायदर डिव्हिजिबल बाय 2 नॉर डिव्हिजिबल बाय 3. आपल्याला 2 ने किंवा 3 ने भाग जाणारा स्कोर असला पाहिजे, मग ते काढून टाकले. आता हे बाकीचे सगळे आपल्या कामाचे आहेत. म्हणजे 36 आउटकम पॉसिबल येतं आणि त्याच्यातले लाल शाईमध्ये दिसतात ना रेड इंक मधले, दे आर फेवरेबल. इफ यू नो हाऊ मेनी आउटकम्स आर पॉसिबल, हाऊ मेनी आउटकम्स आर फेवरेबल, इमिजिएटली वी कॅन राईट द प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटीचे डाईसचे प्रश्न जर करायचे असतील 2 डाईसचे, तर हा तुमच्या पुढे तो 36 वाला टेबल तर असतोच. तुम्हाला लिहिलं नाही तरी डोळ्यासमोर येतो की नाही? हो म्हणा. 6x6 चा 36 आउटकम वाला टेबल डोळ्यासमोर येतो ना. हा पण एक आता लक्षात ठेवायचा, लिहून काढा एकदा दोनदा कधीतरी, म्हणजे मग हा लक्षात येईल. हे सम वाले स्कोर वाले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला याच्याने करता येतील. मित्रांनो, मला आहे ना माझी गणित तुम्हाला सांगण्यापेक्षा, माझे उदाहरणं तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला ज्या काही शंका विचारायच्यात ना त्याची उत्तरं द्यायला जास्त आवडेल. तर आपण थोडासा आपला पॅटर्न बदलूया आणि तुम्हाला तयारी करत असताना 12वीची बोर्ड परीक्षेची किंवा सीईटी साठीची जेव्हा तयारी करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काही शंका असतात, ज्या शंकांचं उत्तर ना तुमचे पालक देऊ शकतात, तुमचे मित्रमैत्रिणी देऊ शकतात, तुमचे सर देऊ शकतील, पण सरांना काही तुम्ही विचारायची डेअरिंग करत नाही. खूप मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत ना त्या सगळ्या गोष्टी या सर्व शिक्षकांना माहिती असतात. क्वचित काही 1-2 गोष्टी अशा असतील की ज्या मला माहिती आहेत आणि त्यांना माहित नाही, किंवा त्यांना माहिती आहेत आणि मला माहित नाही, अशा काही गोष्टी असतात. तर आपण थोडंसं हे बदलूया. तुमच्याकडून प्रश्न येऊ द्या, माझ्याकडून उत्तर.